स्वागतम सुस्वागतम. उपस्थित मान्यवर, पत्रकार मित्र आणि मायबाप प्रेक्षक यांचं मी मनवा नाईक स्वागत करते. आजचा दिवस मनोरंजनाच्या क्षेत्रामध्ये अतिशय महत्त्वाचा आहे, कारण आता ग्रामीण जनतेला मनोरंजनाचं नवं दालन मिळणार आहे. किस्सा शुरू टॉकीज या होम सिनेमास्टिकचं आता अनावरण होणार आहे आणि त्यासाठी मी रंगमंचावर आमंत्रित करते श्री संतोष बिराजदार, किस्सा शुरू टॉकीजचे करता धरता, श्री अभिषेक जठार, CEO आणि ग्राउंड नेटवर्क एक्सपर्ट, श्री शिरीष शिंदे, टेक्नॉलॉजिकल एक्सपर्ट, आणि आपल्या सगळ्यांचे लाडते श्रेष्ठ ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक, प्रोड्युसर सचिनजी. सर्वप्रथम आपण किस्सा शुरू टॉकीजचं अनावरण करूया आणि त्याच्यासाठी कॅन वी हॅव इट ऑन द डायस प्लीज. आशिषजी आणि सचिनजी यांना विनंती आहे की त्यांनी किस्सा शुरू टॉकीजचं अनावरण करावं. हो प्लीज. असं म्हटलं सर, सचिनजी आणि आशिषजी दोघांनी मिळून. किस्सा शुरू टॉकीजचं अनावरण होत आहे आशिषजी आणि सचिनजी यांच्या हस्ते. आता मराठी सिनेमा हा घरोघरात पोहोचणार आहे. आशिषजी, आपण आपलं मनोगत व्यक्त करावं ही विनंती. असं दोघं म्हणून घ्या. असं बॉक्स खाली घेऊन काय करणार. असं अतिशय आनंद या गोष्टीचा होतोय की एक अभिनव कल्पना आपल्या मराठी तरुण युवकांनी मिळून सुरू केली आणि त्याचं आता मूर्त स्वरूप समोर येत आहे. या ठिकाणी त्याचा उल्लेख अतिशय योग्य पद्धतीने केला की आपल्या घरचा चित्रपट आणि बरोबरीने किस्सा शुरू टॉकीज होम सिनेमा या कॉन्सेप्टमध्ये आपल्याला आता सिनेमा त्याच ज्या दिवशी रिलीज होईल त्या दिवशी गावागावात तालुक्यामध्ये आणि घरामध्ये आणि त्यातनं आपल्या मराठी सिनेमाच्या विषयामध्ये तर विशेषतः आपले दर्शक आणि प्रदर्शनाची संख्या वाढवणं हे एकत्र एका तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करण्यासंदर्भातला हा अभिनव उपक्रम आणि तंत्रज्ञानाच्या उपयोगाच्या आधारावर मराठी सिनेमाचे दर्शक आहेत मोठ्या प्रमाणात आहेत ते अजून वाढावेत यासाठी केलेला हा प्रयोग आहे आणि म्हणून त्याला शुभेच्छा देणं हे माझं कर्तव्य सुद्धा आहे आणि माझी आवड सुद्धा आहे. म्हणून मी जठार साहेब तुम्हाला आणि तुमच्या सर्व टीमना मनापासून शुभेच्छा देतो आणि या अभिनव प्रयोगातून आपले जे दर्शक गावागावात घराघरामध्ये ज्यांना अतिशय फर्स्ट हँड ज्याला म्हणतो म्हणजे प्रथम रिलीज झाल्या प्रदर्शित झाल्या
त्यांना बघण्याची सुद्धा सोय मिळावी आणि त्यामुळे दर्शकही खुश आणि बरोबर डायरेक्टर निर्देशकही खुश, मराठी सिनेमाचा सुद्धा आमदानी वाढो आणि कलाकार सुद्धा खुश, अशा सगळ्या गोष्टी इकोसिस्टीममध्ये व्हाव्यात या प्रयत्नातनं केलेला हा उपक्रम आहे. त्याला मी माझ्या शुभेच्छा देतो आणि याला यश मिळो असं शुभ इच्छितो. आणि मी सचिनजींना सांगतो की तुम्ही शुभेच्छा द्या, म्हणजे मग मलाही दुसऱ्या कार्यक्रमाला जाण्याची परवानगी घेऊन निघता येईल. सर्वांना नमस्कार. शेलार साहेबांनी अतिशय सुंदर सांगितलेलं आहे. त्यात फक्त मी काहीतरी जोड करतो, ती म्हणजे अशी की अनेक असे तालुका आहेत, गाव आहेत आपल्या या महाराष्ट्रात जिथे सिनेमाच नाही आहे. तर जिथे जिथे सिनेमा नाही आहे तिथे तिथे आपल्या घरचा चित्रपट पोहोचणार आहे. यातली खरं म्हणजे शेलार साहेब, आपल्या महाराष्ट्रात अशा अनेक जागा आहेत जिथे प्रेक्षक त्यांना 40-40, 50-50 किलोमीटर लांब जाऊन चित्रपटगृहाची तिकीट काढून मराठी चित्रपट पाहावा लागतो. त्यांना ही संधी आहे आणि या संधीचा त्यांनी पुरेपूर उपयोग करून घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. हे माझं आवाहन आहे. हे गंमत थिएटर ओनर्सना कळावी म्हणून सांगतो की जिथे सिनेमा हॉल आहे त्याच्या आसपासच्या काही किलोमीटरपर्यंत ही गोष्ट पोहोचत नाही. म्हणजे सिनेमा थिएटर्सचे जे मालक आहेत त्यांना कुठल्याही परिस्थितीत इन्सिक्युअर्ड वाटायची गरज नाही. तुमचा सिनेमात जाऊनच, सिनेमा हॉलमध्ये जाऊन, चित्रपटगृहात जाऊनच ते चित्रपट पाहणार. पण जिथे तो नाही आहे ही त्यांना उपलब्ध होते आहे फक्त त्याच ठिकाणी. आणि त्याचबरोबर चित्रपट निर्मात्यांनी आणि वितरकांनी आपला चित्रपट या संस्थेला दिल्याशिवाय तो तिथे बघितला जाणार नाही, दाखवला जाणार नाही. त्यामुळे ह्याची जास्तीत जास्त माहिती करून घ्या, कारण माहिती करून घेतल्याशिवाय तर तुम्ही तुमचा चित्रपट तिथे लावणार नाही, देणार नाही. तर तुमच्याही करता काय उपयुक्त आहे हे पहा आणि प्रेक्षकांकरता सुद्धा काय उपयुक्त आहे तेही पहा. किस्सा शुरू टॉकीज या तिन्ही शब्दांमध्ये एकही शब्द मराठी नाही आहे. किस्सा हा शब्द उर्दू आहे, शुरू हा शब्द हिंदी आहे आणि टॉकीचा शब्द इंग्रजी आहे. त्यामुळे मी संतोषला सांगितलं की आपल्या घरचा चित्रपट हे आलं पाहिजे कुठल्याही परिस्थितीत. आणि त्यांनी माझं बोलणं ऐकलं शेलार साहेब आणि त्यांनी हे पाऊल उचललेलं आहे. संतोष हा माझा खूप जुना साथी आहे. त्याच्या करिअरची त्यांनी सुरुवात नवरा माझा नवसाचा वंशच्या एडिटिंगनी केली होती. एडिटिंगच्या टीममध्ये तो सामील होता. तेव्हापासूनची आमची साथ आहे आणि ही साथ अजून अशीच पुढे जाणार आहे. माझ्या शुभेच्छा, शुभाशीर्वाद तुझ्याबरोबर आणि तुझ्या टीमबरोबर आहेत. आणि काहीही कधीही लागलं तरी मी ह्यांच्या वतीनं सुद्धा सांगतो, आम्ही आहोत सांगायला तुला काय जर काय विचारावंसं वाटलं तर. 100%. आणि या सर्वांची उपस्थिती हे सिद्ध करते की आम्हीच फक्त नाही तर ही सर्व मंडळी सुद्धा तुझ्याबरोबर, तुझ्या टीम बरोबर आहेत. अशीच साथ ठेवा. असंच मराठी चित्रपट असाच मोठा करा, मराठी भाषेला मोठं करा. मराठी भाषा जगली तरच चित्रपट, नाटक जे मराठीशी निगडीत आहेत तेही जिवंत राहू शकतील. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. मानचिन्ह देऊन संतोषजी आपण शेलार साहेबांचे आभार मानूया. बुके आणि मानचिन्ह. संतोषजी शेलार साहेबांचे आभार मानतील. आज तुम्ही इकडे आलात, उपस्थित राहिलात, धन्यवाद. तसंच सचिनजींचे पण आपण आभार मानणार आहोत. मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन. संतोषजींच्या हस्ते सचिनजींचे आभार मानूया.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पण त्यांच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत, तर त्याची एवी आपण बघणार आहोत आता. नमस्कार. किस्सा शुरू टॉकीज होम सिनेमा या नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त संपूर्ण टीमचे मनपूर्वक अभिनंदन. किस्सा शुरू टॉकीज होम सिनेमा हा मराठी चित्रपटसृष्टीतील एक अभिनव उपक्रम आहे. आज डिजिटल युगात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोचणे ही काळाची गरज आहे. अशातच मराठी चित्रपटसृष्टी आणि ग्रामीण प्रेक्षक यांच्यातील दरी कमी करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य किस्सा शुरू टॉकीज सारख्या नाविन्यपूर्ण उपक्रमातून होते आहे. दर्जेदार मराठी चित्रपट ग्रामीण प्रेक्षकांपर्यंत पोचवणे हे प्रेक्षकांना तर हवेच आहे, शिवाय मराठी चित्रपट निर्मात्यांच्या सुद्धा हिताचे आहे. 3 तरुण मराठी उद्योजकांनी ही गरज ओळखून आपल्या तांत्रिक कौशल्याच्या आणि दूरदृष्टीच्या जोरावर यावर एक अभिनव उत्तर शोधले आहे. होम सिनेमा 1.0 तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मराठी सिनेमा थेट गावागावात घराघरात पोचणार आहे. ही संकल्पना खऱ्या अर्थानं मेक इन महाराष्ट्र, डिजिटल इंडिया, ग्रामीण सक्षमीकरण या धोरणांची सुसंगत आहे. हा उपक्रम तंत्रज्ञानासोबत रोजगार निर्मितीचेही साधन आहे. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, तसेच मराठी भाषा आणि संस्कृतीच्या जतनास बळकटी मिळेल. मला वाटतं की केवळ एका कंपनीची नाही, तर मराठी सिनेमाच्या एका नव्या पर्वाची सुरुवात आहे. किस्सा शुरू टॉकीज उपक्रमाला, या उपक्रमातील तरुण उद्योजकांना आणि या लोकार्पण सोहळ्यातील सर्व उपस्थितांना मी मनापासून शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. संतोष बिराजदार, अभिषेक जठार आणि शिरीष शिंदे यांना शेलार साहेबांनी आणि सचिनजींनी खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. मान्यवरांनी आसनस्थ व्हावं अशी विनंती. संतोषजी, तुम्ही स्टेजवरच थांबा. आजचा दिवस मनोरंजनाच्या क्षेत्रात अतिशय महत्त्वाचा आहे, कारण आता ग्रामीण जनतेला मनोरंजनाचं नवं दालन मिळणार आहे. किस्सा शुरू टॉकीज या होम सिनेमा स्टिकचं आज अनावरण झालेलं आहे. ग्रामीण महाराष्ट्रात अनेक गावांमध्ये आजही चित्रपटगृह नाहीत. सुमारे 6 कोटी प्रेक्षकांची इच्छा असूनही नवा रिलीज झालेला चित्रपट बघायला 30 ते 50 किलोमीटर प्रवास करावा लागतो. आजच्या डिजिटल वर्ल्डमध्ये ग्रामीण प्रेक्षकांपर्यंत नवा चित्रपट पोहोचवण्याच्या उद्देशाने किस्सा शुरू टॉकीजची निर्मिती झाली. या उपक्रमाबद्दल अजून जाणून घेण्यासाठी आपण गप्पा मारूया संतोषजी, अभिषेकजी आणि शिरीषजी यांच्याबरोबर. श्री संतोष बिराजदार, किस्सा शुरू टॉकीजचे कर्ता धर्ता. श्री अभिषेक जठार, CEO आणि ग्राउंड नेटवर्क एक्सपर्ट. श्री शिरीष शिंदे, टेक्नॉलॉजिकल एक्सपर्ट. सर्वप्रथम पाहूया एक एवी प्लीज. सिनेमा हा एक शब्द नाही, हे एक भावविश्व आहे. पडद्यावर स्वप्न साकारतात. आई बाबा, मुलं, आजी आजोबा सारे एकत्र बसतात. हसणं, रडणं, थरारणं हेच तर सिनेमाचं खरं मोल. पण हा आनंद महाराष्ट्रातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचतो का? कधी विचार केलाय का आपल्या 43,000हून अधिक गावांमध्ये सिनेमाचा पडदाच नाही? महाराष्ट्रात 43,000हून अधिक खेडी आहेत, पण सिनेमा पडदे आहेत केवळ सुमारे 1,200, आणि तेही मुंबई, पुणे, नागपूरच्या गल्ल्यांमध्ये गुंफलेले. 6 कोटी ग्रामीण बांधवांसाठी एकही सिनेमागृह नाही. ही व्यथा फक्त दुर्गम खेड्यांची नाही, महाराष्ट्रातील 358 तालुक्यांपैकी 150हून अधिक तालुक्यांमध्ये एकही सिनेमागृह नाही. ही ठिकाणं अज्ञात नाहीत. तिथं शाळा आहेत, दवाखाने आहेत, बाजारपेठा आहेत, पण चित्रपटाचा आनंद घेण्यासाठी त्या कुटुंबांना 30 ते 80 किलोमीटरचा थकवणारा प्रवास करावा लागतो. परिणाम काय होतो? पेन ड्राईव्ह, पायरसी, बेकायदेशीर डाउनलोड्स. दरवर्षी 100हून अधिक मराठी चित्रपट जन्म घेतात, पण ग्रामीण मातीत
त्यांचे पाय कधी रुजतच नाहीत. निर्मात्यांचा घाम वाया जातो. मराठी संस्कृती शहरी मल्टिप्लेक्सच्या 4 भिंतींमध्ये कैद होते. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा मराठी सिनेमा, पण ज्या मातीतून हे कलाकार उगवले त्याच मातीतील माणसांना तो पाहायला मिळत नाही. आता हे बदलायची वेळ आली आहे. किस्सा शुरू टॉकीज होम सिनेमा, एक छोटंसं सुरक्षित HDMI डिव्हाइस जे घरातल्या कोणत्याही टीव्हीला एका मिनी सिनेमागृहात रूपांतरित करतं. कसं काम करतं? निर्माता KST प्लॅटफॉर्मवर आपला चित्रपट सोपवतो. दर गुरुवारी नवा चित्रपट आपोआप डाउनलोड होतो. शुक्रवारच्या रिलीज सोबतच KST स्टिक एकदा खरेदी करा आणि घरातल्या कोणत्याही टीव्हीला लावा. चित्रपट पाहायचा असेल तेव्हा UPI ने फक्त 99 रुपये भरा आणि किस्सा सुरू होतो. KSTचं तंत्रज्ञान सिनेमागृहा इतकंच सुरक्षित. वाईड वाईन L1 DRM, नेटफ्लिक्स, Amazon सारखंच संरक्षण. HDCP 1.4 एन्क्रिप्शन, ट्रस्टेड एक्झिक्युशन एन्व्हायरमेंट, हार्डवेअर सुरक्षा, फॉरेन्सिक वॉटरमार्किंग. प्रत्येक प्लेबॅक ट्रॅक होतो. निर्मात्याचं स्वप्न सुरक्षित, प्रेक्षकाचा विश्वास अढळ. 43,000 नवीन मायक्रोस्क्रीन्स, 150हून अधिक तालुक्यांमध्ये पहिल्यांदाच सिनेमा, 6 कोटी ग्रामीण मनांपर्यंत पोहोच. एका कुटुंबाचा संपूर्ण आनंद. 35,000हून अधिक ग्रामीण उद्योजक. महाराष्ट्रातील प्रत्येक गावाला सिनेमा पाहायला मिळायला हवा. प्रत्येक आईबाबांनी मुलांसोबत पडद्यासमोर बसायला हवं. प्रत्येक निर्मात्याच्या कष्टाला नवीन प्रेक्षक मिळायला हवेत. मराठी संस्कृती आपल्या प्रत्येक माणसापर्यंत, प्रत्येक घरापर्यंत पोहोचायला हवी. किस्सा शुरू टॉकीज होम सिनेमा, आणि तो किस्सा आता सुरू होणार आहे. प्रत्येक गावासाठी सिनेमा, प्रत्येक कुटुंबासाठी सिनेमा. प्लीज नमस्कार. संतोषजी या सर. संतोषजी, तुमच्या मनात ही कल्पना कशी आली आणि तो दिवस ते आजचा हा सोहळा, हा अख्खा प्रवास कसा होता? काही उत्तर देण्याआधी ना मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. मला 1 मिनटं लागेल आणि ऐका सगळ्यांनी. इथपर्यंत पोचण्यासाठी ना आधी आयुष्यात 3 लोक अशी आहेत की त्यांच्याशिवाय झालं नसतं. माझी आई, मिस्टर दीपक तिजोरी आणि प्रमोद जाटार. ही 3 लोक आहेत. माझ्या आईने मला जे पाहिजे ते टेक्नॉलॉजीचं शिक्षण घेऊ दिलं, तिची कुवत नसताना. दीपकनी मला ह्या इंडस्ट्रीत आणलं. मी कम्प्युटर नेटवर्किंग करून सुद्धा त्यांनी मला सांगितलं की तू इथेही काम करू शकतोस. ती सुरुवात आज 30 वर्षानंतर इथे आहे. आणि मीही सुद्धा विचार केला नव्हता की टेक्नॉलॉजी आणि फिल्म इंडस्ट्रीची काय संबंध आहे. कुठे शूटिंग चालू असेल तर मी गर्दी करून बघायचो. पण इथपर्यंत आलो. आणि गेल्या 15 वर्षापासून मी स्वतः एक पिक्चर करायचा प्रयत्न करत होतो. सुरुवातीपासून केलं आणि ठरलं की आपण एक स्क्रिप्ट बनवूया आणि आपण एक प्रोड्युसर शोधूया आणि आपण एक मराठी पिक्चर बनवूया. त्या स्क्रिप्टनी आणि त्या 25-50 मिटिंगनी मला हे शिकवलं की पिक्चर बनवणं सोपं आहे, दाखवणं अवघड आहे. प्रोड्युसर भेटतात पण प्रोड्युसर विचारतात तुम्हाला रिकव्हरी कुठून होणार, तुझं हे कलेक्शन किती, तुझं ते कलेक्शन किती. मी म्हटलं हे मी बनवायच्या आधी मला हे विचारतायत, बाकीच्या लोकांना विचारतात का हे प्रश्न. मग ते त्यांच्याकडे उत्तरं नसायची. फर्स्ट टाइम प्रोड्युसर असतात, कोणाला फक्त फोटो काढायचे असतात, कोणाला फक्त लंच डिनर करायचं असतं म्हणून पिक्चर बनतात. मी म्हटलं मला तर पिक्चर बनवायचं आहे. मग मला कळलं की आपण पिक्चर बनवणं हे अवघड आहे, आपण ह्याला सोडून देऊया. पण त्यावेळी लक्षात आलं की आपल्याला हे बिझनेस म्हणून का व्हायबल नाही आहे. लोक असं का म्हणतात की मराठी पिक्चर व्हायबल नाही आहे. मग त्याच्या मागची कारणं तर सगळेजण थिएटरचं कॅल्क्युलेशन सांगतात, सगळ्यांनी कलेक्शनचं कॅल्क्युलेशन सांगतात, तिकीटचं कॅल्क्युलेशन सांगतात, शुक्रवार शनिवार रविवारच राहिला आता बिझनेस, हे सगळं सांगतात. पण कोणी हे सांगत नाही की आपण महाराष्ट्रातल्या 13 कोटीपैकी फक्त पोचतोय किती लोकांपर्यंत. 4 ते 5 करोड लोक. बाकीचे 6-7 करोड लोकांकडे काही साधनच नाही आहे हे पाहण्यासाठी आणि ती लोक पिक्चर बघायला तयार आहेत.
99 ते 2000 मला आठवते एक 100-150 रुपये देऊन लोक VCR VHS आणून घरात पिक्चर बघायचे आणि ते पायरेटेड असायचं. त्याचा निर्मात्याला काही फायदा नव्हता, पण ते लोक बघायचे. मग त्याच्यानंतर आम्ही ह्याच ट्रॅकवरती विचार केला की आपण ही सिस्टम परत का नाही आणू शकत, लोक घरात का नाही बघू शकत. आम्ही भरपूर त्याच्यावरती, हा पहिला प्रयत्न नाही आहे माझा, मी 5-6 वेळा डिव्हाइस बनवलेत, फेल प्रोजेक्ट केलेले आहेत. त्यातले खूप जण आता इथं उपस्थित सुद्धा आहेत. आमचे नाही चालले ते प्रयत्न. कोविडने आम्हाला थांबवलं किती वेळा. आम्ही एक ट्रक बनवला होता की गावागावात फिरेल तो पिक्चर दाखवत, शक्य नाही झालं. कोविडने आम्हाला त्याला बंद करायला लावलं. मग त्या सगळ्या गोष्टींनी कोविडनी पण आम्हाला शिकवलं की तुम्हाला घरात पोचवायला लागेल, ह्याशिवाय इलाज नाही आहे. ही जर्नी करत आम्ही आत्ता ह्या ठिकाणी पोचलो आहोत की हे जे डिव्हाइस आहे हे कॉस्ट इफेक्टिव्ह वेमध्ये गावागावामध्ये कसं पोचू शकेल. मला माहिती आहे गावातली लोक 3,500 रुपयाचा डिव्हाइस विकत घेण्या एवढी कुवत नसते. त्यासाठी सुद्धा आम्ही मॉडेल बनवलेलं आहे. ते ब्रीफ तुम्हाला शिरीष देईल. शहरातली लोक बघायला तयार आहेत, ते लोक पैसे द्यायला तयार आहेत. 155 तालुक्यांमध्ये सगळे वेल टू डू लोक आहेत, ज्यांना 3-3,500 रुपये काही फरक नाही पडत. पण तुमच्याकडे कोणतंही सबस्क्रिप्शन न घेता तुम्ही हा पिक्चर बघू शकता. त्यांना तुम्ही पाहिजे तो फ्रीडम देता. त्याला वर्षात एक पिक्चर बघायचं आहे किंवा दर शुक्रवारी त्याला पिक्चर बघायचं आहे. कुठलीही आपल्या इथं जबरदस्ती नाही आहे की तुम्ही आता दर शुक्रवारी पिक्चर बघायला पाहिजे. तर प्रत्येक प्रोड्युसरला आपण ह्या प्रत्येक रेव्हेन्यूतनं 50% मार्जिन आपण शेअर केलेलं आहे. त्याला प्रोड्युसरला जे दिसत नव्हतं, कारण मी रिलीज करताना दीपकजींबरोबर बघितलेलं आहे खूप पिक्चर्स की किती प्रकारची बिलं येतात आपल्याला. हार्ड ड्राईव्हची बिलं आली, UFOची बिलं आली, ह्याची बिलं आली. आम्ही सगळे बघायचो. त्याच्यामध्ये चोरी असं म्हणत नाही आहे मी, पण ती बिलं यायची, पैसे नाही यायचे आपल्याकडे, फक्त हिशोब यायचा. कमाई होत नाही आपली त्याच्यामध्ये. तर आत्ता ह्या सिस्टमवरती जेव्हा प्रोड्युसर आपला पिक्चर देतो त्याच्या ॲपवरती त्याला दिसतात त्यांनी कमवलेले पैसे. मला नाही दाखवायचं त्यांनी 100 कोटी कमवलेत. त्याला जे 50,000 दिसतील ना, ते 50,000 त्याच्या बँकेत येतील. तर मला ट्रान्सपरन्सी त्याच्यामध्ये ठेवलेली आहे. प्रत्येक युजर कुठून बघतो हे ट्रॅक होतं. प्रत्येक युजरनी पेमेंट केल्या प्रोड्युसरला मेसेज जातो. प्रत्येक प्रोड्युसरच्या कलेक्शनमध्ये त्याला ते पैसे ॲडिशन झालेले दिसतात. पायरेसी नावाचा प्रकार आपल्याकडे आपण शक्य तेवढा कंट्रोल केलेला आहे. कॉपी होऊ शकत नाही, हार्डवेअरली पूर्ण सिक्युअर्ड आहे. इंटरनेट असेल, इंटरनेट नसेल तरीसुद्धा चालतं. तर ही सगळी आयडिया ह्या एका स्क्रिप्टनंतर चालू झाली होती आणि आज आम्ही इथं पोचलेलो आहे. आणि मला वाटतं की मास्टरला, जनतेला सुद्धा आणि प्रोड्युसर, निर्माते, आज तुम्ही आता इकडे सगळे आहात, आमच्या बोलवण्यावरती आलात, खूप आभार. पण हा कार्यक्रम तुम्हाला इम्प्रेस करण्यासाठी नाही आहे. हा बिझनेस माझा नाही आहे, हा आपल्या सगळ्यांचा आहे. आपल्याला सगळ्यांना मिळून ह्याच्यावरती काम करायला हवं, सगळीकडे पोचवायला हवं, जेणेकरून आपलं नुकसान ना हो, आपल्या कलेचं नुकसान ना हो, आपल्या मराठी पिक्चरचं नुकसान ना हो. आणि ह्या गोष्टी आपण अजूनही अशा भरपूर जागा आहेत की जिथं आपण ही गोष्ट वापरू शकतो. मला आता त्याबद्दल एवढं असं बोलायची गरज नाही आहे, पण मी सांगतो की आपण ही टेक्नॉलॉजी भरपूर प्रकारे वापरू शकतो. मला असं वाटतं मी जास्त बोलतोय, पण मी ह्या गोष्टीवरती कितीही बोलू शकतो. पण मला माहिती आहे की सगळ्यांना असं थोडंसं बोर वाटत असेल काही लोकांना, पण माझी अशी बिलकुल हे नाही आहे की मी कोणाला बोर करावं. पण मी खूप भावनिक, आज मला कळत नाही ॲक्च्युली, मी काही पाठ केलेलं नाही आहे, मी काही लिहून आणलं नाही, मी जे मनात येतील ते बोलतोय. आणि थँक्यू सगळ्यांना. तुम्ही इथे आलात, आमच्या बोलवण्याला मान दिलात. माझी ही एक AV मी सगळ्यांना पाठवली होती, जेणेकरून लोकांना कळावं की कशासाठी बोलवले आम्ही. आम्हाला तुमचे चेहरे विकायचे नव्हते, आम्हाला तुमच्यासाठी काम करायचं होतं. धन्यवाद संतोषजी. थँक्यू. किस्सा शुरू टॉकीज हे मला वाटतं मराठी चित्रपट सृष्टीसाठी एक आशेचा किरण आहे. थँक्यू व्हेरी मच की तुम्ही हा विचार केलात, ही मेहनत केलीत आणि आज आपण हा डिव्हाइस इकडे लॉन्च केलेला आहे. शिंदे सर, तुम्ही तुमचं मनोगत व्यक्त करा. म्हणजे माझी तयारी नाही आहे, पण तरी पण मी संतोष सरांना बऱ्याच वर्षांपासून ओळखतो. आम्ही एक सॉफ्टवेअर बनवलं होतं जे सिरियल मॅनेजमेंटसाठी सगळं असतं. म्हणजे डे टू डे सिरियल मॅनेजमेंटमध्ये जे होतं ते आम्ही सगळं ट्रॅक करायचो. तिथून आमची सुरुवात झालेली होती, म्हणजे माझं इंट्रोडक्शन मूवी इंडस्ट्रीसाठी. आणि मी सॉफ्टवेअरमध्ये आहे. गेल्या 12-13 वर्षांपासून मी स्वतः सॉफ्टवेअर्स बनवतो, कस्टम सॉफ्टवेअर्स बनवतो, R&D करून सॉफ्टवेअर बनवतो. तर अशा पद्धतीने माझं काम आहे. तर
आम्ही संतोष सर जेव्हा होते मागच्या वर्षांपासून आम्ही ह्या आयडियाला सुरुवात नाही केली. याची थॉट प्रोसेस 3-4 वर्षांपासून चालू होती. तर आम्ही हार्डवेअर कसं आणायचं, कुठून हे करायचं, काय सॉफ्टवेअर बनवायचं, हे सगळं आम्ही R&D करत आज इथे पोचलेलो आहोत. आणि तुम्ही सगळे आले याच्याबद्दल धन्यवाद. बस. ओके, थँक्यू. जठार सर, तुमचे विचार. हॅलो, नमस्कार. माझं नाव अभिषेक जठार आणि माझी एक बॅक स्टोरी सांगतो फक्त छोटीशी, की मी संतोष सरांना कसा भेटलो. तर आमीन सरांचा एक प्रोजेक्ट होता कोई जानीना, आणि ती 5 गणीला शूट होती. तर तिथल्या प्रोडक्शन टीमवर माझा पहिलाच प्रोजेक्ट. तर तेव्हा मी सर EP होते आणि त्याच्या अंडर मी होतो. तर तेव्हा मला ॲक्च्युली कळलं की सिनेमा बनतो कसा, आणि तो जो स्ट्रगल आहे, जो ग्राउंड लेवलचा माणूस आहे त्यामध्ये काम करणारा, ते अगदी ॲक्टर डिरेक्टरपर्यंत प्रत्येक जण किती स्ट्रगल करतो एक चित्रपट निर्माण करायला, ते मला तेव्हा कळलं. आणि त्याच्या आय थिंक 1-2 वर्षानंतर सरांनी मला ही आयडिया एक सांगितलेली. तेव्हा एक कल्पना होती फक्त. त्याच्यानंतर मग आमचे भरपूर प्रयोग झाले त्याच्यावर. जसे सर म्हणाले की ड्युरिंग ट्रेलर वगैरे, ट्रक वगैरे सगळं आम्ही त्याच्यावरती भरपूर R&D झाली. आणि त्याच्यानंतर मग आता आम्ही ह्या कन्क्लुजनला आलो की आपण हे डिव्हाइस घरोघरी कसं पोचेल, त्यासाठी आपण काहीतरी असं बनवलं पाहिजे की प्रत्येकजण मराठी सिनेमा आपल्या घरी बसून बघू शकतो. तर हा जो थॉट प्रोसेस आहे आणि याचा जो ब्रेन आहेत संतोषजी, तर मला त्यांना खरंच थँक्यू बोलायचं आहे की मी त्यांच्या टीमचा पार्ट होऊ शकलो. आणि माझं जे काम आहे या टीममध्ये इज ग्राउंड नेटवर्किंग, गावोगावी पोचणं, तिथल्या ग्रामपंचायतींना भेट देणं, तिथे ही जी इनिशिएटिव्ह आहे हे तिथे पोचवणं, त्यांना समजावणं, आणि पार्टनर्स निवडणं किंवा इंडिव्हिज्युअल लोकांपर्यंत ही कन्सेप्ट पोचली पाहिजे आणि प्रत्येकाला आपल्या घरी बसून मराठी चित्रपट फर्स्ट डे फर्स्ट शो बघता आला पाहिजे. हे माझं टार्गेट आहे. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. किस्सा शुरू टॉकीजची जेव्हा अनाऊन्समेंट झाली तेव्हा जे पहिले 3 युजर्स होते त्यांनी हे प्रॉडक्ट विकत घेतलं, ते इथे आलेले आहेत. तर मी त्यांना रंगमंचावर आमंत्रित करते. अभिजित नाईक, राहुल केदारी आणि प्रथमेश गोपाळ साखी. आपण संतोषजींच्या हस्ते त्यांना हा डिव्हाइस देणार आहोत. The first 3 buyers of the product are here. Yeah, please, yeah. अभिजित नाईक गोव्याहून आलेले आहेत, राहुल केदारी पालूहून आलेले आहेत आणि प्रथमेश गोपाळ साकी हे पंढरपूरहून आलेले आहेत. धन्यवाद. मी मान्यवरांना आसनस्थ होण्याची विनंती करते. आणि आता आपण एक AV बघणार आहोत ज्याच्यात किस्सा शुरू टॉकीज म्हणजे नेमकं काय, ह्याचा वापर कसा होतो, सेफ्टी सिक्युरिटी काय फीचर्स आहेत, हे सगळं आपल्याला स्पष्ट होईल. AV प्लीज. तुमच्या गावात छान मराठी सिनेमा पाहायचा पण थिएटर लांब, डेटा महाग आणि मोबाईलवर क्वालिटी पण खराब. किस्सा सुरू टॉकीज तुमच्या गावातच सिनेमागृह घेऊन येतं. एका छोट्या स्टिक मधून दर शुक्रवारी नवे चित्रपट, शो. गावातील पार्टनर आमची स्टिक TV किंवा प्रोजेक्टरला जोडतो, नवीन मराठी सिनेमा निवडतो आणि 99 रुपयाचे QR कोडवर पेमेंट करतो. आणि बस, संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन घरच्या टीव्हीवर मराठी सिनेमा एन्जॉय करतो. न तिकीट बुकिंग, न ॲप डाउनलोड. आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे जाहिरातींशिवाय. कॉमेडी असो, ॲक्शन किंवा कुटुंबासाठी चित्रपट, किस्सा सुरू.
टॉकीज तुमच्यापर्यंत थेट नवीन मराठी चित्रपट पोहोचवतं. सुरक्षित आणि नवीन रिलीज चित्रपट दर शुक्रवारी घरीच, फक्त गावासाठी. जेथे थिएटर नाही तिथेच थिएटर निर्माण करणं हाच किस्सा सुरू टॉकीजचा उद्देश. तुमच्या गावात किस्सा सुरू टॉकीज हवा असेल तर आजच तुमच्या स्थानिक पार्टनर सांगा. किस्सा शुरू टॉकीजचा लॉन्च झालेला आहे, पण या डिव्हाइसवर पहिला चित्रपट कुठला पाहायला मिळणार आहे तर तो आहे गजेंद्र अहिरे दिग्दर्शित सनफ्लावर हा चित्रपट. स्नोफ्लावर. थँक्यू गजेंद्र फॉर दॅट करेक्शन. स्नोफ्लावर, ज्याचे निर्माते आहेत दीपक कुमार. सर्वात आधी या चित्रपटाची आपण एक झलक बघूया. काय नशीब पोराचा. आईच बापूस नाहीत, नेऊन ठेवले नाहीत अनाथ आश्रमात. अनाथ नाही असा मी असं येईन अजून. हसलं माझ्याकडे हसला. आजी, आजोबा, ये बच्ची इस राष्ट्र की संपत्ति है, ये यहीं की है और इसको यहीं रहना है. त्याच्या बापाचं मला माझी नाथा मी त्याका घेतल्याशिवाय हडसून जाऊचंही नाही. हाय ती आमची पुढची पिढी ना. हैसून चालतो हो. या चेडू आमचा, आमका देऊन टाका. 4 महीने के टूरिस्ट वीजा पे भेज रहे हैं बच्ची को. नकली कागदपत्र बनवची म्हणजे काय कर, पण माझा पोरग्या माझ्याकडे रवा खाय. अरे आपल्या गावाचं नशीब बदलला, त्या दुसऱ्याच्या देशात जाऊन त्यांचं नशीब बदलतलंच तो. नशीब बदलायची ताकद माझ्यात नव्हती, म्हणून माझं नशीब बदलायला मी ही जागा बदलली. चित्रपटाचे निर्माते रेखा कुमार भगत आणि दीपक कुमार भगत आणि त्याचबरोबर गजेंद्र अहिरे दिग्दर्शक यांना मी रंगमंचावर आमंत्रित करते. स्नोफ्लावर या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक. त्याचबरोबर संतोषजी यांनाही मी आमंत्रित करते. आपण पुष्पगुच्छ देऊन सर्वात आधी स्वागत करूया गजेंद्र सरांचं, रेखाजी यांचं आणि दीपक सरांचं. गजेंद्र, नवीन कुठलाही उपक्रम असला की तू त्याच्यात सहभागी होतोस, तुझा सपोर्ट असतो, तर हा तुझा चित्रपट आणि तो या डिव्हाइसवर पहिल्यांदा दाखवणार आहे, तर त्याच्याबद्दल सांग प्लीज. हॅलो, हां, मला एक दिवस अचानक फोन आला आणि त्यांनी हा फोनवरतीच एक 2-3 मिनटामध्ये हे काय आहे हे सांगितलं. मला ते समजलं, पिक्चर लोक बघणार एवढंच मला समजलं. आणि तो लोकांनी बघितला पाहिजे. आपण सिनेमा केला तो लोकांनी पाहिला पाहिजे, कुठूनही बघा. मग मी लगेचच निर्मात्यांशी कॉन्टॅक्ट केलं आणि हे तिथून सुरू झालं. माझं कॉन्ट्रीब्युशन एवढंच आहे, बाकी काही नाही. पण हे खूप महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन आहे. तुझा इतका सुंदर चित्रपट येणार आहे या डिव्हाइसवर. दीपकजी,
कुछ नहीं आपको आई थिंक अ प्रोड्यूसर इज अ ग्रेट प्रोड्यूसर व्हेन ही सपोर्ट्स द डायरेक्टर ऑल द टाइम सो प्लीज टेल अस व्हाट यू फील रेखा जी वुड यू लाइक टू से समथिंग दीपकजींच्या बरोबर हा माझा दुसरा सिनेमा आहे. आम्ही पिंपळ नावाचा सिनेमा याच्या आधी केला होता आणि तोही बऱ्यापैकी अप्रिशिएट झाला होता. तर दीपकजी असं आहे की काही मला नवीन गोष्ट सुचली आणि मी जर बोललो आणि तेव्हा परिस्थिती असेल तर म्हणजे चला चालू करू. सेम आत्ता या डिव्हाइसवर येताना सुद्धा इतक्या सहज ह्या गोष्टी झाल्या की मग त्याचं काय असेल, मग आपलं काय असेल, मग त्यातून काय, हे सगळं दीपक मला विचारत बसला नाही. दीपक म्हणाला की तुला पटलंय का? म्हटलं हो मला पटलंय. झालं, संपलं विषय आणि आम्ही या प्लॅटफॉर्मवरती आलो. मला वाटतं आजच्या घडीला मराठी सिनेमाला रेव्हेन्यू मिळणं फार महत्त्वाचं झालेलं आहे. प्रत्येक माणसाच्या मनात ही भीती आहे की काय होणार आपल्या सिनेमाचं, कोण बघायला येईल, आपण तो कसा रिलीज करायचा, आणि अशा अनेक प्रश्नांचं उत्तर हे डिव्हाइस घेऊन आलेलं आहे. त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या आपण संतोषजींसाठी वाजवूया. ही इज अ सेव्हिअर एंजल फॉर ऑल ऑफ अस. थँक्यू व्हेरी मच. Thank you so मान्यवरांनी much. आसनस्थ चित्रपट व्हावं. पहा. संतोष and team. ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू. तर आज हा डिव्हाइस लॉन्च झाला आहे महाराष्ट्रात, पण आपण इथे थांबणार नाही आहोत. हा डिव्हाइस इतर राज्यात पण दाखवला जाणार आहे, पाठवला जाणार आहे, एक्सपॅन्ड होणार आहे. महाराष्ट्राबरोबर कर्नाटकात हा डिव्हाइस उपलब्ध होणार आहे. तर सर्वात आधी आपण बघूया ह्याची एक AV. ಹೇಳು. ವಿಜ್ಜಿ ವಿಜ್ಜಿ ನೀನು ಹಚ್ಚಿರೋ ಬೆಂಕಿ ಬರೀ ಊರ್ನಲ್ಲ, ಇಡೀ ದೇಶನೇ ಸುಡ್ತಾ ಇದೆ. ವಾವ್, ಸೋ ನೈಸ್. ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಮಾಡಿ ಅದು ಹೇಗೋ ಆರಾಮಾಗಿದೆಯಾ? ನಿನಗೆ ಭಯನೇ ಆಗ್ತಿಲ್ವೇನೋ? ಇಷ್ಟು ಧೈರ್ಯ ನಿನಗೆ ಅದೆಲ್ಲಿಂದ ಬಂತು? ಕೆಲವು ಸ್ವಭಾವಕ್ಕೆ ಧೈರ್ಯದ ಅಭಾವ ಯಾವತ್ತೂ ಆಗೋದಿಲ್ಲ. I would like to congratulate three young entrepreneurs, Mr. Shirish, Mr. Santosh, Mr. Abhishek, and the entire KST team on reaching such a wonderful milestone. It is gonna be a future of Indian regional cinema for sure. Unfortunately, my prior commitments, which I cannot reschedule, I'm missing it. Kissa Shuru Talkies is gonna reach the audience which multiplex chains can't. The village audience are the most innocent and the most loyal audience to their particular state languages, whatever languages may be. Kissa Shuru Talkies, this home screen, whatever this idea is gonna be a new revenue generation model for the producers also, which was never existed. And somewhere this is gonna be slowly people will understand about it, and it is gonna be a super hit concept to reach the audience in an effective manner on a release date. Okay, no other Indian company has created one such solutions for this kind of problem. I think Home Screen 1.0 will be the
solution for the both producers and the audience. This is to show that our Kannada film fraternity is sharing the shoulder to shoulder support along with my Marathi brothers and sisters. To every producer, director, distributor who are watching this today from any language or from any region, don't view Kissa Shuru Talkies as just another one distribution platform. View it as an opportunity to cater your work to the right audience who are waiting for the lifetime to watch it. They are looking forward to meet all of you on Karnataka soil soon. Jai Karnataka, Jai Maharashtra, Jai Hind. आपण आता जो टीझर पाहिला त्या चित्रपटाने कर्नाटकात किस्सा शुरू टॉकीज ह्या डिव्हाइसचं एक्सपॅन्शन होणार आहे. हा चित्रपट आपल्याला त्या डिव्हाइसवर बघायला मिळणार आहे. आणि कर्नाटकाबरोबरच गुजरातमध्ये सुद्धा एक्सपॅन्शन होणार आहे. आणि त्यासाठी मी नामवंत कलाकार दीपक तिजोरी यांना रंगमंचावर येण्याची विनंती करते. त्याचबरोबर संतोषजी, तुम्हीही कृपया रंगमंचावर या. सर्वात आधी आपण ट्रेलर बघूया, एव्ही बघूया या चित्रपटाची. હાથીની સામે થવા હાથી બનવું પડે અને આ યુદ્ધ સાયકલથી નહીં ફાઇટર પ્લેનથી લડાય છે. 6 જણા છે આ લોકો. તો પ્લાન ઓફ એક્શન શું છે? Whoa. Requesting Deepak ji to please join me on stage. Also Santosh ji, तुम्ही पण रंगमंचावर या. So such a fantastic device has been launched today and we are so excited to know that with your film it's going to extend to Gujarat as well. You have associated with this device. We want to hear what you feel. Yeah, let me just call my actor and a producer Bhaumik here. You saw him just now, so he's one of the guy who actually, also said yes when I introduced Santosh and them together कि ये हम लोगों को करना चाहिए and हमारी पिक्चर जो है वो साथ साथ में, because इन्हीं की फिल्म के लिए जब मैं गुजरात में शूट करने गया था और इन लोगों के 4-5 दिन का सेक्शन एक गांव में था, which was almost like अहमदाबाद से हम लोग एक जगह जाके रुके जिसको पाटन बोलते हैं, और पाटन से भी 40 किलोमीटर अंदर जाके एक गांव था हारिज, और इनके जो इन्वेस्टर्स थे वो हारिज के थे. तो एक चीज़ बहुत इंटरेस्टिंग मुझे लगी कि हारिज में जो इन्वेस्टर्स हैं वो इतने पैसे हैं उनके पास, वेलफेयर से लेके सारी गाड़ियाँ सारी चीज़ें हैं उनके पास, लेकिन इनको जब फिल्म देखनी होती है तो ये बात कर रहे थे कि दीपक भाई हम लोग 4-5 फैमिली एक दिन प्लान करते हैं और हम लोग यहाँ से पाटन जाते हैं और पाटन जाके हम लोग फिल्म देखते हैं. और ये बात मैंने संतोष को बोली तो वो हंस रहा था जब मेरे घर पे बैठा था. उसको लग रहा था कि मैं अपनी किस्से सुना रहा हूँ उसको, पर अजीब सी बात ये थी कि वो उसने तब मेरे को ये बोला कि इसी का सोल्यूशन ये है भैया. So it was such a proud moment that I felt. I said this is so right because there's so many villages all over the country we have, और वहाँ पे अंदर तक जगह पहुँचती नहीं है. और गांव का मैंने पूछा भी था, इनफैक्ट मेरे जो इनके जो इन्वेस्टर्स हैं उनको मैंने पूछा था, बोला आप लोग तो चलो रईस है, आप लोग तो चले जाते हो, पर यहाँ पे गांव में बाकी के लोग, तो बोलते बाकी के लोग तो जब फिल्म कहीं कोई मौका मिलेगा तब दिखाई देती है उनको. So maybe the film might be able to, screen in their homes, maybe after 2 years, maybe after 1 year, you never know. But I think it is so wonderful that, this is what is happening. And
lucky. Gajendra is also, you know, done this and immediately said yes to it. I'm absolutely proud of this boy and the whole team. And I'm very happy that this is what is happening in India. बहुत सारे चीज़ें हैं, बहुत सारे लोग हैं जिनको मौका ही नहीं मिलता गांव में देखने का. तो I think it's a wonderful thing. And I thank Bhawmik also for having accepted this and said that, okay, we'll definitely go with this immediately. So as soon as we launch in Gujarat, definitely our film will be there. Yeah. Thank you. Sir, would you like to say something? मैं एक्टर पहले हूँ, प्रोड्यूसर बाद में. जब ये पता चला कि ये सब लोग देख पाएंगे, गांव के अंदर भी, तालुका के अंदर भी, तो रेवेन्यू सब बात की बात है. एज एन एक्टर हमको यही चाहिए कि हर ऑडियंस आपको देखे. तो मेरा हाँ बोलने का कारण ही ये था कि मैं एक्टर हूँ, गांव पहुँचूंगा, रेवेन्यू बाद में देख लिया जाएगा. Thank you very much. And one more thing which I am kind of, you know, always been interested. So when this opportunity came to me, I have been one of the person who said that the Gujarat territory I'll be looking into and I'll be taking it myself on me. So I'll be distributing this particular gadget for him and looking into the Gujarat territory. थँक्यू. While we are having this conversation, sir, महाराष्ट्रामध्ये हा डिव्हाइस लॉन्च झाला, मग तो कर्नाटकात होणार आहे, मग तो गुजरातमध्ये होणार आहे. तर इथे मला भाषा दिसते मराठी, कन्नडा आणि गुजराती. ह्याच्यामध्ये हिंदीचं काही कळत नाहीये, तर व्हॉट इज दॅट? आय वॉन्ट टू नो. हिंदी पण येणार इकडे. because it is not about that Hindi is going to escape this. Truly speaking, मतलब जहाँ पे मैं अभी मेरी फिल्म रिलीज़ कर रहा था 2 साल पहले, तो मैं बॉम्बे की बात करता हूँ, गांव तो छोड़ दो. मैं जब बॉम्बे में रिलीज़ करने के लिए मैं मेरे रिलीजिंग पार्टनर के साथ बैठा, तो उसने बोला दीपक भाई एक काम करना, ये बैंड्रा से लेके वर्ली आप कोई भी थिएटर मत चूज़ करना. बोला क्यों? मतलब यहाँ पे भी ऑडियंस है ना, बोलते हैं यहाँ पे सिर्फ मराठी लगती है. तो मतलब मेरे को इतना बड़ा झटका लगा कि that's so true. Within our own city there are sections where people don't get to, you know, have it कि भैया हमारे घर से 2 मिनट दूर जाओगे आपको, तो वहाँ पे अगर हिंदी देखनी है तो भी उनको मुश्किल होती है. तो सिमिलरली आप सोचो कि हिंदी बचेगा नहीं, हिंदी भी ऑब्वियसली हर जगह जाएगा. एंड हिंदी आई थिंक इट इज़ अ नेशनल थिंग. सो ऑन दैट बेसिस आई थिंक मराठी भी देखने वाले लोग हिंदी भी देखते हैं, और गुजराती देखने वाले, कर्नाटक की फिल्म देखने वाले हिंदी भी देखते हैं. तो अगर ये फैसिलिटी मिलती है गांव वालों को, तो आई थिंक ऑल द सिनेमाज, आई एम नॉट इवन लेटिंग गो इवन द इंग्लिश फिल्म्स, जो आजकल एक इंटरेस्टिंग बात बताता हूँ. हारिज में मैं जब वहाँ रोड पे हम लोग ट्रैवल करते हैं, तो इट वॉज लाइक ऑलमोस्ट लाइक अ विलेज फॉर मी. तो मैं बोल रहा यार ये कहाँ शूट करने लेके आ गए ये लोग मेरे को. बट इवेंचुअली they had a modern coffee shop over there and I stopped by because you know ऐसी जगह में हम लोग ऐसी coffee shop देखते हैं तो रुक जाते हैं. तो मैं रुका, मैं अंदर गया और वहाँ पे बच्चे थे, they were teenagers, just about 20s, 21s होते हैं ना वैसे, और they were all involved in their phones, in their gadgets. सेल्फी चल रही है, वीडियो चल रहा है, और वहाँ पे एक कॉर्नर है जहाँ पे एक कॉर्नर में लिखा है स्टारबक्स, और वहाँ पे एक कॉर्नर अलग से बनाया. तो जो ओनर था, बिकॉज ही रिकग्नाइज मी, तो वो साथ में बैठ गया था मेरे साथ में कॉफ़ी पीने में. तो वो बोलता है, मैंने बोला मतलब ये क्या चक्कर है, ये स्टारबक्स तो यहाँ पे है नहीं. तो बोलता है सर यहाँ पे ये बच्चे जितने हैं ना, उन लोगों ने इंसिस्ट किया कि हमको स्टारबक्स कॉफ़ी चाहिए ही चाहिए. तो 3,000 रुपये किलो की मैं कॉफ़ी बीन्स लेता हूँ, और ये स्टारबक्स सेक्शन है जहाँ पे मैं ये इनको स्टारबक्स की ही कॉफ़ी देता हूँ. तो मतलब इमेजिन द जनरेशन is so, it's all global, everything has become so small. तो उनको इंग्लिश फिल्म भी चाहिए देखने के लिए, उनको हिंदी फिल्म भी चाहिए देखने के लिए. एंड मैं बहुत दूर सोचता नहीं हूँ मैं, मतलब इट्स नॉट गोइंग टू बी वेरी फार फ्रॉम व्हाट ही हैज़ डन टुडे, दैट जस्ट नॉट मराठी, जस्ट नॉट गुजराती, बट हिंदी एंड टू बी वेरी फ्रैंक इंग्लिश विल बी देयर, because there's going to be a demand for it and he will capture that, which I'm very proud of. I'm very happy with that. Definitely, this is I think the beginning of something very big. संतोष जी, तुमचे विचार? मला फक्त एक मला फक्त एक सांगायचं आहे, जसं आता तुम्ही एव्ही बघितलात, कर्नाटका आपल्याकडे ऑनबोर्डिंग पार्टनर आहे जे कन्नड फिल्मसाठी बघणार आहेत काम, दीपकजी गुजराती पिक्चरसाठी बघणार आहेत. ह्याचा मराठीला काय फायदा, हे इथं करण्याचं कारण काय, खूप जणांना प्रश्न पडला असेल.
पण त्याच्या मागचा मी तुम्हाला अभ्यास सांगतो. हे दोन्ही राज्य ना आपल्या राज्याला टेकून आहेत आणि 35 ते 40 लाख वेल टू डू मराठी लोक ह्या दोन राज्यात आहेत आपली. आणि तुम्ही कितीही मराठी प्रोड्युसर लोकांनी किती दम लावला ना, ह्या राज्यात तुम्ही पिक्चर नाही लावू शकत. आणि ही लोक 35-40 लाख लोक 99 रुपये द्यायला त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे. हा व्ह्युअर जो आहे, आपण दुसऱ्या राज्यात जाऊन आपण हेच करतोय. कर्नाटकला आपण काय देतोय, कर्नाटकमध्ये असलेला मराठी माणूस मराठी पिक्चर बघतोय, पण महाराष्ट्रात असलेला कन्नड माणूस ते पण आहेत ना 15-20 लाख. ते लोक कन्नडचा मराठी पिक्चर, कन्नड पिक्चर जो त्याच शुक्रवारी रिलीज झालाय तो डोंबिवलीत बसून बघू शकतो. गुजराती जो पिक्चर रिलीज झाला तो डोंबिवलीत बसून बघू शकतो. ही जी मजा आहे की आपण 3 राज्य केले, ह्याचा अर्थ फक्त 3 राज्याचं वेगळं वेगळं गणित नाही आहे. हे 3 राज्य आपल्यालाच फायदा करून देतात आणि हे आपल्याला पूर्ण भारतामध्ये करायचं आहे. तर सगळ्या राज्यात असलेले मराठी लोकांना आपण नाही करू शकत ना रिलीज, ही आपली प्रॅक्टिकल लिमिट आहे. पण ह्या डिव्हाइसनुसार आपण प्रत्येक राज्यात प्रत्येक गावात जाऊ शकतो आणि महाराष्ट्राबाहेर गेलेला माणूस वेल टू डूच आहे. मराठी माणूस बिगारी काम करायला तर गेलेला नाही आहे. त्यामुळे ऑफिसर लोक आहेत, इंजिनियर लोक आहेत, बेंगलोरमध्ये आहेत, IT मध्ये आहेत, जे चांगल्या चांगल्या पदांवरती काम करतात. पैशाची प्रॉब्लेम नाही आहे त्यांना, 3-3.5 हजार रुपये प्रॉब्लेम नाही आहे. तर आपण राज्य करण्यामागचं कारण हे आहे की आपण हे एक असं मार्केट आहे की ज्याला आपण कधीच लक्ष नाही केलेलं. आपण महाराष्ट्राचे 1200 थिएटर आहेत. एक मराठी पिक्चर किती जोरात, किती बजेट असेल, 1200 थिएटरला लावू ना. MP मध्ये लावाल, गुजरातमध्ये लावाल, कर्नाटकमध्ये लावाल, नाही, शक्य नाही आहे ते. पण ह्या डिव्हाइसनी ते सुद्धा शक्य होईल. तर हे टार्गेट आहे, म्हणून आपण राज्य वाढवतोय. या डिव्हाइसच्या निमित्ताने मला वाटतं सगळे चित्रपट प्रेमी अजून जवळ येणार आहेत. एव्हरीबडी इज गोइंग टू युनाइट. सर, थँक यू व्हेरी मच. येस, There's one question which I was asked, और ये सबके सामने ही इसलिए पूछ रहा हूँ क्योंकि मेरे एक अजीज़ दोस्त हैं जो टेक्निकली काफ़ी चीज़ें जानते हैं. तो उन्होंने एक सवाल पूछा था कि चलो मैंने जैसे इनकी मराठी फिल्म है, मैंने इनकी मराठी फिल्म पहले दिन के लिए ले ली. अब मैं तो अपने गांव में बैठा हूँ, पर इनकी फिल्म हर जगह जहाँ जिन लोगों के पास नहीं आई है, तो क्या मैं अपने फ़ोन से उस डिवाइस से इनको रिकॉर्ड कर लूँ फिल्म को और फिर मैं इसकी पायरेसी करूँ, तो वो इजी नहीं हो जाएगा? शायद मेरा AV ठीक से देखा नहीं सर ने. उसमें वो क्लियरली लिखा हुआ है, हम लोग का एक टेक्नोलॉजी है, अगर आप रिकॉर्ड करोगे तो आपका नाम, आपका जियो एड्रेस, आपका IP एड्रेस, आप क्या देख रहे थे, कौन से टाइम पे रिकॉर्ड किया, ये सारा उस पर छप जाता है. और वो ऐसा नहीं 2 सेकंड के लिए स्क्रीन पे आ जाता है, वो फुल स्टार्ट टू एंड रहेगा, जो व्यूअर को कभी परेशान नहीं करेगा. लेकिन आज तक पायरेसी होने के बाद हमने बहुत लड़ाइयाँ की है, लेकिन किसी को अरेस्ट नहीं हुआ है आज तक. बट ये होने के बाद में कोई यूट्यूब पे डालने की या किसी को कॉपी करने देने की जरूरत नहीं करेगा, क्योंकि अगर ऐसा होता है आप उस आदमी को अरेस्ट कर सकते हो. हे सेफ्टी आणि सिक्योरिटी फीचर हाँ, मला मतलब वाटतं फार हमें प्रिवेंशन महत्त्वाचं आहे. चाहिए. हमें लीक होने के बाद कुछ नहीं कर सकते हम लोग. पूरी इंडस्ट्री जानती है लीक होने के बाद हम क्या क्या कर पाए, आज तक क्या कर पाए, कुछ कोई सॉल्यूशन नहीं है. और ये ऐसा नहीं मराठी, ये हिंदी पिक्चर ने किया है. अभी लेटेस्ट हमने तमिलनाडु में देखा है कि अनरिलीज पिक्चर लीक हो गई. रिलीज की बात तो छोड़ दो, तो इसका कोई जरिया ही नहीं है. लेकिन अपने पास से डिवाइस में से कॉपी नहीं हो सकता, कहीं से वो हैक करके उसको डाउनलोड नहीं किया जा सकता, क्योंकि हार्डवेयर बेस है. और तीसरी बात, जो वीडियो रिकॉर्डिंग है वो प्रैक्टिकली पॉसिबल है, दिखेगा, लेकिन वो कहीं पे अपलोड नहीं कर सकता. हो सकता है कि मैं देखूं, मैंने रिकॉर्ड करके रखा और 1-2 सीन मुझे अच्छे लगे थे, मैं रात को वापस देख लूं, बट मैं किसी और को दूंगा तो फंस जाऊंगा. ओके, थँक यू. दॅट्स फॉर क्लॅरिफिकेशन टू एव्हरीबडी. थँक्यू. संतोषजी, आपण पुष्पगुच्छ देऊन दीपक सरांचं आभार मानूया. थँक्यू. संतोषजी, तुम्ही प्लीज थांबा. ट्रान्स इंडिया कंपनीचे मालक आणि निर्माते राजन नाडर यांना मी रंगमंचावर आमंत्रित करते. राजन सर आलेत का? आता मी शिरीष शिंदे यांना रंगमंचावर आमंत्रित करते. ते आपल्याला या डिव्हाइसचा टेक ब्रीफ देणार आहेत. हॅलो.
तर मी एकदम शॉर्टमध्ये तुम्हाला काय डिव्हाइस आहे आणि कसं वर्क करणार आहे हे प्रोड्युसर संदर्भात पण सांगतो आणि डिव्हाइसबद्दल पण सांगतो. बेसिकली HDMI डिव्हाइस आहे जो आपण सरळ टी व्हीला लावतो HDMI पोर्ट थ्रू आणि त्याला पॉवर ऑन करतो USB-C चार्जर, आपलं मोबाईलला जे चार्जर लागतं त्या चार्जरनी. त्याच्यानंतर काही नाही, ही पहिली स्क्रीन दिसेल तुम्हाला, वायफायला कनेक्ट करायचं आहे. हे जनरल युजर्ससाठी आहे, हे पार्टनर लोकांसाठी नाही आहे. तर हे तुम्ही वायफायला कनेक्ट केल्यानंतर नेक्स्ट स्क्रीन तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला डॅशबोर्डवरती घेऊन जाईल. नेक्स्ट, या डॅशबोर्डवरती तुम्हाला लेटेस्ट मूवीज जे आलेले आहेत त्यांचं बॅनर तुम्हाला दिसत राहील आणि खाली तुम्हाला कमिंग सून नवीन मूवीज कुठल्या येणार आहेत त्या पण तुम्हाला दिसणार आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही प्रीबुक पण करू शकाल की मला हा प्रीबुक करायचा आहे. त्याच्यामुळे प्रोड्युसर लोकांना कळणार आहे की किती आवड निर्माण होते पिक्चर रिलीज करण्याच्या आधीच. त्याच्यानंतर नेक्स्ट, हा मूवीचा डिटेल पेज आहे ज्याच्यावरती तुम्हाला रेटिंग जी दिसते ती रेटिंग जी आहे ती जेन्युइन रेटिंग आहे. आम्ही ॲपमध्ये रेटिंग देण्यासाठी युजर लोकांना सुविधा केलेली आहे. जी जेन्युइन रेटिंग आहे ती आम्ही इथे कम्प्लिटली डिस्प्ले करणार आहे. याच्यानंतर इथे लॉग इन करावं लागतं. लॉग इन नंतर तुम्हाला हे इथे आहे ना रेट दिसतो त्याचा मूवीचा जो 99 रुपीज असणार आहे आपला, ते 99 रुपीजवरती तुम्ही क्लिक केलं तर नेक्स्ट, तर असा UPI तुम्हाला दिसेल. UPI आज सगळ्यांना माहिती आहे, पूर्ण इंडियावर लोकांना माहिती आहे. भाजीवाल्यापासून तर मोठ्या मोठ्या लोकांपासून UPI वापरतात. तर UPI स्कॅन करायचा आहे, 99 रुपये भरायचे आहे आणि पिक्चर तुम्हाला 4 तासासाठी उपलब्ध होणार आहे. नेक्स्ट, मग अशा पद्धतीने आता हे जसं DRM प्रोटेक्टेड सर बोलले की हे सिक्युरिटीनुसार आम्ही सगळं प्रोटेक्ट केलेलं आहे. तर मी स्वतः स्क्रीनशॉट काढला तर तो ब्लॅक आला. मी स्नोफ्लॉवर बघत होतो आज, तर तो ब्लॅक आलेला आहे. म्हणून स्क्रीनशॉट्स, व्हिडिओ रेकॉर्डिंग काही चालत नाही. त्याच्यानंतर आमचा एक फीचर आहे याच्यामध्ये जो आहे फॅमिली सेफ. इट इज अ पेटंट पेंडिंग फीचर. त्या फीचरमध्ये काय आहे की कुठलाही अडल्ट सीन असू द्या किंवा वल्गर लँग्वेज असू द्या, तुम्ही जर स्वतःहून हे ऑन केलं, हे ऑफ असतं, पण तुम्ही एकदा ऑन केलं तर आम्ही ते मेमरीमध्ये ठेवू आणि तुमच्यासाठी ते ऑनच ठेवू. ते जर ऑन केलं तर व्हिडिओ अडल्ट सीन्स किंवा अडल्ट लँग्वेज जे पण असेल ते स्किप होऊन जाईल. अडल्ट लँग्वेज असेल तर ते म्यूट होऊन जाईल ऑटोमॅटिकली. सो दॅट इट इज गुड एक्सपिरियन्स टू वॉच विथ अ फॅमिली. तुम्हाला ऑकवर्डनेस जो आपल्याला फील होतो, लहान मुलगा वगैरे असेल, तो फील होणार नाही. तर त्याच्यासाठी हा फीचर आहे. आणि बाकी सेम आपला जो प्लेयर आहे तो आहे. याच्यावरती हे वॉटर मार्किंग, जसं आता ब्लॅक स्क्रीन आली म्हणून तुम्हाला असं वॉटर मार्किंग दिसतंय म्हणजे मला ते दिसतंय. तर इथे हे पूर्ण वॉटर मार्किंग असं कंटिन्युअस कुठेही ते रँडमली येत राहतं, ज्याच्याने जर तुम्ही फोनने रेकॉर्ड केलं तर ते आम्हाला कळणार आहे की कुठून रेकॉर्ड झालेलं आहे, कुठल्या युजरने रेकॉर्ड केलेलं आहे आणि त्याचं GPS लोकेशनपर्यंत आमच्याकडे डेटा आहे. ठीक आहे. नेक्स्ट, हे अशा पद्धतीने तुम्ही पिक्चर बघितल्यानंतर रेटिंग देऊ शकतात आणि रिव्ह्यू लिहू शकतात. तिथे रिव्ह्यू लिहिताना तुम्हाला लिहायची गरज नाही, तुम्ही माईकनी रेकॉर्ड करून तिथे जे टाईप होईल. आम्ही त्याच्यासाठी इंडियाचं जे AI आहे ते वापरलेलं आहे, जे इंडियन लँग्वेजेसला ओळखतं. तर त्या पद्धतीने तिथे सगळं टाईप होईल आणि तुम्ही ते सबमिट करू शकाल. ठीक आहे. नेक्स्ट, आता हे झालं आहे TV जे आपलं स्टिक आहे, त्या स्टिकचे जे युसेज आहे मी तुम्हाला सांगितले. आता आपण आलो आहे प्रोड्युसर ॲपवरती. हे खास प्रोड्युसर लोकांना ॲप मिळणार आहे. आमच्याकडे इथे QR पण आम्ही डिस्प्ले करू तुम्हाला आत्ता एक्सपिरियन्स करण्यासाठी. तुम्ही तो QR स्कॅन करून तुम्ही तो ॲप तुम्ही स्वतः एक्सपिरियन्स करू शकतात. आता हा लँडिंग पेज आहे ज्याला आपण डॅशबोर्ड म्हणतोय. त्याच्यावरती तुमचा पिक्चर जो तुम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवरती रिलीज केलेला आहे त्याच्यावरती तुमचं जे इन्कम आहे, टोटल इन्कम, दिस मंथ इन्कम, दिस वीक इन्कम, हे पूर्ण दिसेल. ऑनलाईन व्ह्युअर्स जे आहेत, जे आत्ता तुमचा पिक्चर बघतायत, ते लाईव्ह काउंट तुम्हाला इथे दिसणार आहे. त्याच्यानंतर तुमचा रेव्हेन्यू ओव्हर द पिरियड ऑफ इयर्स तुम्हाला दिसणार आहे. मग नेक्स्ट स्क्रीनला जातो. या स्क्रीनवरती रिव्ह्यूज आणि हे पण आहे, शॉर्टमध्ये दिलेलं आहे. पण हा नेक्स्ट स्क्रीन आहे. तुम्हाला इंडियामध्ये कोण तुमचा पिक्चर कुठे बघतोय लाईव्ह स्पॉटमध्ये असा पूर्ण मॅपमध्ये दिसणार आहेत. तुम्हाला जे टॉप स्टेट्स आहेत, म्हणजे आत्तापर्यंत टॉप स्टेट्समध्ये कोण कोण बघतायत त्यांची लिस्ट पूर्ण दिसणार. आणि त्याच्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही नेक्स्ट स्क्रीनला जातात. नेक्स्ट, ह्या स्क्रीनवरती तुम्हाला युजर्सचे नावं आणि त्यांचं लोकेशन आणि त्यांचं डिव्हाइस ID आम्ही हे सगळं तुम्हाला दिलेलं आहे तुमच्या ॲपमध्ये तुम्हाला यूजसाठी. त्याच्या बाजूला एक कॉलचं बटन पण दिलेलं आहे. आता हे कॉलचं बटन कशासाठी आहे, तर जे पिक्चर बघता आहेत त्यांच्याकडे युजरचा मोबाईल स्वतःचा ॲप आहे. तुम्ही ॲज अ प्रोड्युसर, ॲज अ टीम, तुमच्या मार्केटिंगसाठी तुमचे ॲक्टर लोक डायरेक्ट व्हिडिओ कॉल करू शकतात युजर लोकांसाठी.
दिस इज अ मार्केटिंग ट्रेक अँड तुमचं पिक्चर प्रमोट करण्यासाठी हा फीचर त्याच्यामध्ये टाकलेला आहे. तो व्हिडिओ कॉल जर तुम्ही लावला नेक्स्ट तर आता हा युजर आहे तर युजरला मोबाईलवरती तो व्हिडिओ कॉल दिसतो, तो ॲक्सेप्ट करतो. तो ॲक्सेप्ट केल्यानंतर तुमचं कॉन्व्हर्सेशन होतं. ते कॉन्व्हर्सेशन झाल्यानंतर तुमच्या हातात राईट्स दिलेले आम्ही की तो व्हिडिओ शेअर करायचा की नाही करू द्यायचा. तुम्ही जर येस केलं तर हा व्हिडिओ युजरला अवेलेबल होतो त्याच्या सोशल मीडियावरती टाकण्यासाठी. सो इट इज लाईक अ पर्सनल टच गिवन टू ऑल युअर व्ह्युअर्स. तुम्ही चूज करायचं कोणाला कॉल करायचा आहे कोणाला नाही करायचं. दिस इज इन युअर हँड्स. नेक्स्ट, हे अशा प्रकारे ज्यांनी रिव्ह्यू सबमिट केलेले आहे ते तुम्हाला सगळं डिटेलमध्ये दिसतं विथ रिमार्क अँड रेटिंग्स. त्याचं ॲव्हरेज रेटिंग आम्ही इथे तुम्हाला दाखवणार आहोत. ठीक आहे. नेक्स्ट, आणि हे आहे तुमचं मूवीचं ॲनालिसिस. मूवीचं ॲनालिसिस आजपर्यंत कुठलाही प्लॅटफॉर्म कुठलाही थिएटर कोणी देत नाही. तर आम्ही हे फर्स्ट टाईम घेऊन येतोय तुमच्यासाठी की इथे टोटल व्ह्यूज दिसणार आहेत, टोटल रेंटल्स किती झालेले आहे, ॲव्हरेज टाईम तुमचा पिक्चर ॲव्हरेज टाईम किती बघितला आहे लोकांनी, ॲव्हरेज रेटिंग काय आहे, त्याच्यानंतर वीकली व्ह्युअरशिप की पहिल्या वीकमध्ये किती झाली, सेकंड वीकमध्ये किती झाली, थर्ड वीकमध्ये झाली. वीकवरती फार इम्पॉर्टन्स असतं रिलीज नंतर मूवीसाठी. सो आम्ही इथे वीकली ॲनालिसिस दिलेलं आहे. तर या पद्धतीने हे प्रोड्युसरचं ॲप आहे. तर दिस इज द प्रोड्युसर ॲप कम्प्लीट बंडल केलेला आहे याच्यामध्ये, ज्याच्यामध्ये प्रोड्युसरला त्याच्या लेजर रिपोर्ट्सपासनं कलेक्शन रिपोर्ट्स सगळं डाउनलोड करता येतं आणि स्वतः चेक करता येतं. ईच अँड एव्हरी व्ह्यू जो आहे तो म्हणजे आमचा बाय केलेला आहे त्याचा ट्रान्झॅक्शन आमच्याकडे रेकॉर्ड आहे. ते ट्रान्झॅक्शन सेम टू सेम शेअर होतं प्रोड्युसरबरोबर. ठीक आहे. तर एवढ्यात मी संपवतो शॉर्टमध्ये. ठीक आहे. थँक्यू. थँक्यू. एकच गोष्ट मला ह्याच्यात थोडीशी जरा डिटेल जाऊन सांगावीशी वाटते. जो प्रोड्युसर व्हिडिओ कॉल आहे तो तुमचा मार्केटिंगचा जो खर्च आहे, तुम्ही ॲक्टरला घेऊन गाडीत घेऊन 4 हॉटेल बुक करून जे फिरता सुरुवातीचे 4 दिवस, त्याच्यापेक्षा एक हॉटेलचं रूम बुक करायचं मुंबईतच आणि सगळ्या ॲक्टरला घ्यायचं आणि 1000 कॉल करून टाकायचे त्या दिवशी. त्या 1000 घरात तुम्ही डायरेक्टली पोचलात आणि ते 1 to 1 रीच आहे. तुमचा ॲक्टर जर त्या पिक्चर तुम्हाला दिसतोय की माझा XYZ पिक्चर लागलेला आहे, पिक्चर 25 मिनटं झालेला आहे रन आणि मी त्या युजरला फोन लावतोय, तर तो ॲक्टरला माहिती आहे की 25 मिनटं म्हणजे त्यांनी कुठला सीन बघितलेला आहे किंवा कुठलं गाणं झालेलं आहे XYZ, तर तो त्याबद्दल त्याच्याशी बोलू शकतो किंवा पूर्ण पिक्चर झाल्यावर सुद्धा बोलू शकतो, पण इन बिटवीन पण कॉल करू शकतो. ती जी PR आहे, एखादा शेतकरी एखादा गाव ज्याने ॲक्टरला कधी समोरासमोर बघितलंच नाही आहे, त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे ती. त्यांना जेव्हा तुमच्याकडनं डायरेक्ट कॉल जाईल ते पूर्ण गावात गाजावाजा करणार आहेत आणि ते जेव्हा शेअर करतील त्यांचे मित्र पुढच्या वेळी तुमचा परत दुसरा येणारा पिक्चर भले दुसऱ्या प्रोड्युसरचा असेल पण ते ह्या आशेने बघतील की बहुतेक मला फोन येऊ शकतो. तर ही टेक्नॉलॉजी सर तुम्ही सेंटरला या ना. ही टेक्नॉलॉजी आपल्याकडे पेटंट पेंडिंगमध्ये आहे. त्यामुळं कोण ह्याचं काय करेल ही भीती मला नाही आहे, करणाऱ्यांना जरूर आहे. धन्यवाद. सगळ्या पद्धतीचे प्रॉब्लेम्सचा विचार करून तुम्ही हा डिव्हाइस बनवलेला आहे. थँक्यू व्हेरी मच. मी अभिषेक जठारे यांना विनंती करते की त्यांनी पण रंगमंचावर यावं आणि ग्राउंड नेटवर्किंग प्लॅन बद्दल सांगावं. हॅलो. नमस्कार. तर जसं आता सरांनी सांगितलं, एक्सप्लेन केलं आणि ब्रीफ दिली, तर आम्ही आता काय करतो आहे, आम्ही प्रत्येक ग्रामपंचायत वाईज सॉर्टिंग चालू केलेली आहे आणि प्रत्येक ग्रामपंचायतीला भेटून स्वतः सगळं एक्सप्लेन करणं. आमची टीम जाते तिकडे, पूर्ण त्यांना डेमो देते, याचं वर्किंग समजवते आणि त्यांना हे जे डिव्हाइस आहे हे कसं युजर फ्रेंडली आहे हे एक्सप्लेन करून देते. तर हे जे ग्राउंड नेटवर्किंग आहे आता आम्ही चालू केलं आहे पूर्ण कोकण जो पट्टा आहे फ्रॉम पालघर टू सिंधुदुर्ग. तर तो म्हणजे पालघर आलं, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, हे सगळे जे आहेत ह्याची लिस्ट बनवून आम्ही प्रत्येकाच्या गावात जाऊन स्वतः त्यांना डेमो दाखवणं आणि त्यांना एक्सप्लेन करणं, हे आता आमची टीम पूर्ण महिन्याभरात चालू आहे आमचं ऑलरेडी. आणि तिकडून जे जनरेशन आहे आमचं त्याचे जे नंबर्स आमच्याकडे येत आहेत, इन्क्वायरीज येत आहेत. फॉर एक्झाम्पल मी सांगायला गेलं तर लास्ट मंथच आम्ही एक प्री बुकिंगचं आपलं प्री बुकिंगचं ॲड आम्ही
फॉर अ वीक चालवलेली एक सिंधुदुर्गात. तर तिथून आम्हाला 1000 बुकिंग्स ऑलरेडी आलेले आहेत. तर आपले 1000 बुकिंग्स लॉन्चच्या आधीच सेल झालेले आहेत आणि त्याची डिलिव्हरी आजपासनं चालू होईल. सो हे जे नेटवर्किंग आहे हे पूर्ण मी पाहतो, मी आणि माझी टीम, ऑफकोर्स विथ द गायडन्स ऑफ संतोष सर अँड शिरीजी. सो थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. आणि आता आपण पत्रकारांचे आणि प्रेक्षकांचे प्रश्न घेऊया. मी तुम्हाला तिघांनाही विनंती करते की आपण रंगमंचावर या. हा घ्या. तुमच्याकडे माईक येईल आणि मग आपण विचारू शकता. हॅलो, मी भरत पारिक. माझं अपडेट नाव न्यूज म्हणून आम्ही ॲक्च्युली हे करतो आहे, चॅनल आहे आमचं. एक प्रश्न मला हा विचारायचा होता की तुम्ही जे डिव्हाइस ॲक्च्युली हे केलं आहे, लॉन्च केलं आहे, त्याच्यात तुम्ही आता 3 हे केले, मराठी, कन्नडा आणि गुजरात. तर तो एका डिव्हाइसमध्ये तो सिलेक्ट करू शकतो जसं आपण टी व्हीमध्ये बघतो तसंच करू शकतो. आणि तुम्ही तुमची पर्सनलाइज लँग्वेज त्याच्यामध्ये ठेवू शकता. म्हणजे तुम्हाला जर दुसरे लँग्वेज बघायचेच नसतील तर तुम्ही अनटिक करून ठेवा गुजराती आणि कन्नडला, तर ते तुम्हाला दिसणार नाहीत. पण जर तुम्ही तिन्ही लँग्वेज टिक करून ठेवले असतील तर तिन्हीचे आलेले पिक्चर तुम्हाला एकाच टिकवरती बघायला भेटतील. ओके, ग्रेट, थँक्यू. एनीबडी एल्स? सर, माईक, विल टेक अ माईक. तेव्हा तुम्ही म्हणत होता की 4 तासासाठी फक्त ते मिळणार, पण काय होते, अचानक लाईट गेली, मग ते 2 तास आलीच नाही, मग काय होणार? चांगला प्रश्न आहे आणि याचं उत्तर माझ्याकडे एकदम, हे आम्ही खूप विचार करून बनवलेलं आहे, त्यामुळं माझ्यासाठी एकदम इझी आणि तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. तुम्ही पेमेंट केल्यानंतर ना काउंटर चालू होतो 4 तासाचा. तो पिक्चरचा ड्युरेशन बघत नाही. तर काउंटर जेव्हा चालू होतो त्यावेळी जर लाईट गेली तर काउंटर सुद्धा थांबतो. फॅन्टॅस्टिक. मग तुम्ही परत ऑन करा, मग तो तिथून चालू करतो टायमिंग, त्यामुळे तुमचा पिक्चर कधी मिस होणार नाही. दॅट्स लवली. हॅलो सर. सर तुमच्या डावीकडे, इथे डावीकडे सर. सर इथे एक्स्ट्रीम लेफ्ट. ओके. सर, मराठी चित्रपट हा फक्त शहरांमध्ये देखील नाही तर गावागावांमध्ये देखील पोहोचलेला आहे, पसरलेला आहे. तर तुमचं किस्सा शुरू टॉकीज हा ग्रामीण भागातील प्रेक्षकांसाठी कशा पद्धतीने फायदेशीर ठरणार आहे? आता ह्याच्यामध्ये ग्रामीण भागात फायदेशीर कसं ठरणार ना, तर ह्याचा एक आमचा मॉड्यूल आहे ज्याच्यामध्ये आम्ही ना रोजगार उत्पन्न कसं तयार होईल ग्रामीण लोकांना ते पण आम्ही लक्षात ठेवलेलं आहे. जसं पिक्चर डिस्ट्रीब्युटर लावतो एक्झिबिटरला, तर एक्झिबिटर 50% घेऊन जातो. तर एक्झिबिटर म्हणजे काय, तो थिएटर चालवतोय. तर आम्ही प्रत्येक गावामध्ये एक पार्टनर निवडतोय, जो पार्टनर प्रत्येक त्या गावामध्ये जो कोणी डिव्हाइस विकत घेऊ शकत नाही तो त्याच्याकडनं, जसं आपण लहानपणी VCR आणायचो तसा हा डिव्हाइस घेऊन जाणार आणि घरातला माणूस 99 मध्ये एक पिक्चर बघेल आणि त्याला डिव्हाइस परत करून टाकेल. कारण गावातले लोक एक दुसऱ्यांना चांगले ओळखत असतात. त्या प्रत्येक प्लेबॅकवरती आपण त्या लोकांना 10 ते 15% कमिशन पेमेंट करतो आणि ते विकली बेसिसवर. त्यामुळे ती लोकांना विकत घ्यायची सुद्धा गरज पडणार नाही आणि ज्यांनी 2-5 डिव्हाइस घेऊन ठेवलेले आहेत तो पूर्ण गावाला सर्व करू शकतो आणि एकाच डिव्हाइसवर 4, 5, 10 प्लेबॅक होऊ शकतात. थँक्यू सर. यस सर, एक प्रश्न होता इकडे. सर, बेसिकली ज्यावेळेस जसं सबसिडी चालू झाली होती त्यावेळेस काही फिल्म त्या उद्देशाने बनवले जातात. तर क्वालिटी चेक ह्यासाठी तुमच्या टीमकडनं काही अशी म्हणजे काही रूल्स किंवा बनवलेले आहेत किंवा त्या पद्धतीने काही विचार केलेला आहे? नाही तर मग असं होईल की कुणीही बनवला पिक्चर आणि तुमच्याकडे आणला आणि टाकला आणि तुम्हाला तो टाकायचा आहे, तर त्याच्या क्वालिटी चेकबद्दल विचार केलेला आहे का? यस, आम्ही विचार केलेला आहे आणि 99 रुपये आमचं मॅक्स तिकीट आहे. 99चं 100 कधी होणार नाही. पण एखादा पिक्चर येतो जो मी प्रोडक्शन केलेलं आहे, मी क्रिएटिव्ह बघितलेलं आहे, मी माझी स्वतःची स्क्रिप्ट बनवली होती, तर मला हे माहिती आहे की पिक्चर बनली कितीमध्ये बघितल्यावरती. आम्ही प्रिव्ह्यू घेतो आधी पिक्चर ठरवण्याच्या आधी आणि आम्ही 50% बोलतो त्यांना, पण 50% ऑफ 99च तिकीट असेल अशी नाही. मग त्या पिक्चरचं तिकीट 50 असू शकतं, 49 असू शकतं, 39 असू शकतं आणि आम्ही देणार त्यांना 50%च. तर त्यामुळे 99 हा टॉप नॉच क्वालिटीमध्ये 99 तिकीट आहे. म्हणजे फ्रायडेला रिलीज होणारच पिक्चर, चांगला कॅरेक्टर, चांगल्या गोष्टी. म्हणजे ह्याच्यामध्ये मला स्वतःहून अशी काही नावं घ्यायची नाहीत पिक्चरची, पण जी फॅमिलीबरोबर बसून बघूच शकत नाही तुम्ही, मी स्वतः टाकणार नाही आहे कारण त्याचा काही अर्थ नाही आहे. हा सर, बस फक्त ते क्वालिटी चेकबद्दलच विचार. येस, मी स्वतः टाकणार नाही तसे.
हॅलो हॅलो, मी बाळासाहेब गोरे. पिक्चर सेन्सर नसेल तर चालेल का? पहिला नाही सर. प्रश्न. नाही, आणि आपण सेन्सर झाल्याशिवाय घेत नाही पिक्चर, कारण ती पूर्णपणे जबाबदारीच वेगळी आहे. आणि जर सरकारी एक यंत्रणा ती जबाबदारी घ्यायला बसलेली आहे तर आपण त्यांना अवॉइड करणं बरोबर नाही. आपण यूट्यूबला किंवा गुगलला जे चालतं ते आपल्याकडे नाही चालत सर. ओके. आणि दुसरा प्रश्न आहे, तुम्ही काही निर्माते आहेत, निर्मात्यांच्या वतीनेच मी बोलतोय, तर मिनिमम गॅरंटी देऊ शकाल? सर, तुम्हाला आत्ता कोण देते? हां, म्हणून तर बरेच चित्रपट कुठंच दिसत नाही, कारण कुठंच मिनिमम गॅरंटी नाही. नाही ना सर, कोणी म्हणूनच गॅरंटी दिसत असती नाहीत तर ना. बहुतेक मी हा शो नसता केला. धन्यवाद. इथे मी माझा प्रश्न आहे, विचारू का? येस. ओके सर, पहिला प्रथम कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर गुड डिव्हाइस तुम्ही जे काढलं त्याबद्दल. तर प्रश्न असा की आपली प्रथा होती पहिली मूवी इंडस्ट्रीमध्ये की पिक्चर शुक्रवारी रिलीज होत होतं. आता पिक्चर रिलीज होण्याचा काही कधी सोमवार कधी मंगळवार, कोणत्याही जयंतीला आणि कोणत्या याला. तर इथे काय असं आहे का काय तुम्ही फ्रायडे म्हणजे फ्रायडेलाच पिक्चर रिलीज होईल असं काय आहे का? आपण पण शुक्रवारीच रिलीज करतोय, पण त्याच्या मागची ना माझे 2 कारण आहेत. हा दिवस मी चेंज करू शकलो असतो 100%, पण त्याच्या मागे ना फायदेशीर 2 गोष्टी आहेत जे मी तुम्हाला आता तुमच्या बोलण्यातनं ते एक ॲडिशनल ह्याचं एक वलय आहे. आपल्याकडे 52 शुक्रवार आहेत एक वर्षात, पिक्चर 150 आहेत, आणि आपण 4-4 निर्माते इथलेच एकाच फ्रायडेला येतो, बोलतो की अरे दिवाळी आली, होळी आली, चला सगळ्यांना एकच शुक्रवार पाहिजे असतो. त्याच्यामध्ये हिंदीवाले येतात, ते गोष्ट सोडूनच द्या. त्यावेळी तुम्हाला पॅरलल रिलीजचा जो प्रॉब्लेम आहे, एकाच ठिकाणी एकाच शुक्रवारी जेव्हा 4 पिक्चर रिलीज होतात सगळ्यांना नुकसान होतं. सगळे चांगले पिक्चर असले तरी नुकसान होतं, कारण ते कमवू नाही शकत, कारण थिएटर्स नाही भेटत, स्क्रीन नाही भेटत. पण ह्या सिस्टमवरती तुम्ही 4 रिलीज करा ना एकदम, ज्याला जो पिक्चर बघायचा आहे तो बघू शकतो, पॅरलल रिलीजचा प्रॉब्लेम नाही होणार. आणि दुसरा, शुक्रवारीच का? आम्ही तुम्हाला एक अंदाज म्हणून सांगतो. आत्ता आमच्याबरोबर शार्लेट आणि अमीन आहेत. हे अमीन पाचगणीचे ब्रँड ॲम्बॅसेडर आहेत. पाचगणी आणि महाबळेश्वरमध्ये 70,000 रूम्स आहेत, हॉटेल रूम्स, आणि तिथं सरकारचं निर्बंध आहे की ते थिएटर नाही काढू शकत तुम्ही. आणि तिथे शुक्रवार, शनिवार आणि रविवार 80% रूम बुक असतात, आणि लोक असतात मुंबई, पुणे, कोल्हापूर इथली येणारी, आणि ती वेल टू डू लोक आहेत जे मुंबईत जर पिक्चर बघायला गेले तर 3-4 हजार रुपये देऊन येतात. त्यांना जेव्हा ते हॉलिडे करायला शुक्रवारी जात आहेत त्या दिवशी नवीन पिक्चर येणार आहे, पण ते शुक्रवारी निघालेत गाडी काढून महाबळेश्वर जायला. ते हॉटेलमध्ये आहेत, त्यांनी बुकिंग केलेली आहे, ते दिवसभर डोंगर, खऱ्या, स्ट्रॉबेरी सगळं करतील, रात्री काय करतील? जर त्यांना ऑप्शन भेटला 99 मध्ये रिलीज झालेला पिक्चर बघायला भेटतोय, तर हे जे 70,000 रूम्स आहेत ह्याचा अंदाज नाही आहे तुम्हाला की ह्याचा बिझनेस काय आहे. आणि ही ती लोक आहेत ज्यांना तुम्हाला 99 साठी कन्व्हिन्स नाही करायचं आहे. ही ती लोक आहेत जे 4-4 हजार रुपये खर्च करून येतात. त्यामुळे हा शुक्रवार महत्वाचा आहे, म्हणून शुक्रवारीच ठेवणार आपण. एक आणि आहे ते आता म्हणजे आपण बोलतोय ते ठीक आहे. आय थिंक आय टेक अ लुक लेटर ऑन. Last question. Hi, this is Deep. Hello. Yeah. आपण हाय, दिस इज दीपक फ्रॉम डी क्रिएटिव्ह मीडिया. माझा एक प्रश्न आहे की पहिला प्रश्न एक आहे, ॲक्च्युली 2 आहे, थोडंच विचारेल. पहिला प्रश्न आहे की आपण ह्याच्या आधी काय इकॉनॉमी, बिकॉज आपण ट्रायबल आणि गावात रीच करतोय, विच इज व्हेरी गुड, पण आपण काय रिसर्च केलं होतं की 99 त्यांच्यासाठी एक्सपेन्सिव्ह आहे का, की ते बिकॉज पर मूवी 99. आणि माझा दुसरा प्रश्न आहे की हे जे फिल्म्स आहे जे किस्सेवर रिलीज होणार ते बाकी प्लॅटफॉर्म असणार आहे की नाही, म्हणजे दॅट 2 क्वेश्चन. येस, मी पहिले तुमच्या रिलीजवरचं सांगतो. जेव्हा निर्माता सेम फ्रायडेला माझ्याकडे सिनेमा देतो तेव्हा थिएटर्सला, समजा प्रोड्युसरने एक 25 थिएटरला पिक्चर लावलेला आहे तर, आणि त्याच फ्रायडेला त्यांनी माझ्याकडे दिला आहे, तर त्या GPS लोकेशनला आपला डिव्हाइस प्लेबॅक करत नाही, त्यामुळे त्याचा थिएटरचा बिझनेस सिक्युअर्ड राहतो आणि बाकीच्या ठिकाणी तो रिलीज करायला परवानगी देतो. आणि दुसरा तुमचा जो प्रश्न होता की ग्रामीण भागात त्यांची कुवत आहे का 99 रुपये देण्याची, आम्ही त्याच्यावरती स्टडी, म्हणजे आम्ही खूप ठिकाणी असं फिरलो. मला आठवते डांग म्हणून एक जागा आहे गुजरातला, तिथे आदिवासी लोक राहतात आणि ते डांगी मराठी बोलतात. ती लोक लहान मुलांना त्यांच्या असं 50ची नोट देतात, बोलतात की कुरकुरे खाक्या. तर आपण काय, म्हणजे 99 मुश्किल नाही. आणि दुसरी गोष्ट, माझं एक होर्डिंग आहे तिथे VHS लावलेला. आपण 2000 साली आजपासून 26 वर्ष आधी 100 ते 150 रुपये एक पिक्चर बघायला द्यायचो.
त्यामुळे ते 150 रुपये जर 30 वर्ष आधी होते आणि आज मी जर 99 मागतोय तर मला नाही वाटत मी जास्त मागतोय. थँक्यू सर. संतोष लास्ट टू क्वेश्चन 1 and 2 लास्ट टू क्वेश्चन सर. संतोषराव. So one, I have a suggestion. आय एम जयंती पठाण. येस. चांगला उपक्रम केलाय तुम्ही या सगळ्या गोष्टींचा. OTT चॅनल टाईप्समध्ये आहे हा. हिंदीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीमध्ये पिक्चर बघतात. पण तू मला एक हे सांगायचं की याच्यामध्ये जे आयटम सॉंग्स वगैरे असतात किंवा ग्रामीण भागामध्ये जे गाणी बनतात, आता खास करून हे ग्रामीण भागासाठी स्पेशल आहे की तिथंपर्यंत आपल्याला पोहोचवायचं आहे. पण तू ग्रामीण भागामध्ये एवढा टॅलेंट आहे की ती तुम्हाला स्वतःला माहिती आहे आणि पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. आता पिक्चर बनवण्याचा म्हणजे कमीत कमी 50 ते 1 करोडचा खर्च आहे, राईट? आता ती माझ्यासारख्या माणसाकडे किंवा साधारण माणसाकडे 50 लाख तर असणारच नाही. मी 4 किंवा 5 लाखाचा जुगाड करेन. एक चांगला गाणं मी एक मराठीमध्ये मी बनवू शकतो, माझे लोकलचे आर्टिस्ट घेऊन बनवू शकतो, माझ्या कॉलेजचे, असे करून मी ग्रामीण भागामध्ये बनवू शकतो. येस. तर अशा लोकांसाठी जर तुमच्या ॲपमध्ये जर चान्स भेटला की बाबा मेहनत करून बनवतात आणि ग्रामीण भागातून लोक वर येतील. आणि माझं आवर्जून तुम्हाला एक विनंती अशी आहे की हे सगळं ओके आहे, पिक्चरसाठी ओके आहे, पण तो गाण्यासाठी तुम्ही एक प्लॅटफॉर्म द्या आणि ग्रामीण भागातील लोकांना पुढे येण्यासाठी थोडंसं वाव द्या. कारण आयटम सॉन्ग आणि लोकगीते हे ग्रामीण भागातून खूप व्हायरल झालेले आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण भारतामध्ये सुद्धा व्हायरल झालेले आहेत. नक्की नाही, नक्की. आम्ही नक्की करू, पण त्याच्यामध्ये आत्ता असलेले सध्याचे जे प्लॅटफॉर्म आहेत ते काम करतात. फक्त मी तुम्हाला आता सांगतो की तो प्लॅटफॉर्म आणि या प्लॅटफॉर्ममध्ये फरक आहे की आपण ग्रामीण भागात घराघरात पोहोचतो, विदाऊट इंटरनेटसुद्धा आपण चालवू शकतो. आणि उसको ये कैसा बोलेंगे? ड्राइव को ते आमच्याकडे असे प्रश्न होते की तुम्ही वेब सिरीज घेता का, तुम्ही गाणी घेता का? तर ना ते आम्ही पे पर व्ह्यू आहे, म्हणजे जो व्ह्यूवर बघतो त्याचे आम्ही पैसे घेतो. तर आता मी तुम्हाला एक्झाम्पल, मी ह्याच्यासाठी काही स्टडी नाही केलेला. मी असं लोकांना बोलू शकत नाही की एक गाणं बघायला 1 रुपया द्या. नाही तुम्ही मी असं नाही म्हणत की तुम्ही पैसे घ्या. मी एवढं म्हणतो की तुम्ही त्यांच्यासाठी तिथं तुम्ही ऑप्शन द्या अपलोडसाठी. म्हणजे महाराष्ट्रातली मला पाहिजे गाणं, मला पाहिजे यू कशी कशी मी नांदायला मला पाहिजे, ठीक आहे, याच ॲपवर पाहिजे, मला दुसरीकडे पाहिजे नाहीये. तर तुम्ही ही सुविधा उपलब्ध करून द्या मला. माझ्यासाठी जर एक्सक्लुझिव्ह कोणी बनवत असेल तर मी नक्की टाकेन. बस एक नवीन गाण्यासाठी खास करून नवीन जसं आता तुम्ही म्हणला की बाबा आमच्याकडे जर तुम्ही अपलोड केलात गाणं तर आम्ही यूट्यूबपेक्षा किंवा याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा आम्ही तुम्हाला 1 रुपया एक्स्ट्रा देऊ. मग त्यावेळेस तुमच्याकडे भरपूर येतील आणि त्यावेळेस महाराष्ट्राचं टॅलेंट पुढे येईल. थँक्यू सर. थँक्यू सर मेरा एक सुझाव है आपके लिए, बिकॉज दिस इज एन ऑल्टरनेट रेवेन्यू मॉडल फॉर प्रोड्यूसर्स. आई थिंक फर्स्ट यू शुड पेटेंट दिस प्रोडक्ट so that there is no one else who copies this and do not infringe into your marketing territory. And the second thing, on behalf of the producers, I would like to ask you a question. Because if I am a smart producer and I buy 1 lakh of your USB and I send it to different parts of the country and obtain revenue 50% from you, I think ये भी एक बहुत अच्छा एक रेवेन्यू मॉडल रहेगा जो प्रोड्यूसर्स कर सकते हैं, क्योंकि एक इनकम सोर्स उनको भी हो सकता है. सर, सारे मराठी के भी जितने प्रोड्यूसर्स हैं, अगर 50-100 लोग इकट्ठा हो जाते और हर एक आदमी अपनी तरफ से कंट्रीब्यूट डाल के 10,000 50,000 जितने भी डिवाइस है, क्योंकि फिल्में तो उसको ज़िंदगी भर बनानी है. अगर वो एक बार का ये इन्वेस्टमेंट कर देता है तो वो अपने लिए 10 लाख 20 लाख का थिएटर रेडीमेड करके रख देगा. लेकिन वही है, ये मेरे अकेले की जंग नहीं है. आप सब लोग को उसके साथ जुड़ना होगा, वो डिवाइस को बढ़ाना होगा, लोगों तक पहुंचाना होगा. हो सकता है उसके बाद में मैं 99 से भी कम कर दूं, कोई प्रॉब्लम नहीं है, क्योंकि प्रोड्यूसर जब पैसा बनाएगा, पिक्चरें अच्छी बनाएगा, लोग अच्छा देखेंगे, ज़्यादा देखेंगे, कमाई ज़्यादा होगी, तो हम भी कांतारा पुष्पा के कैटेगरी में आ जाएंगे कि हमारी पिक्चरें उधर डब होके देख रही है. फैंटास्टिक मैम. Yes. Yeah, my question is Vandana from Film India. मेरा क्वेश्चन ये है कि पिक्चर क्या डायरेक्ट भी पिक्चर प्रोड्यूसर आपके इस पे रिलीज करेंगे, और ये पिक्चर कौन सी है जो डेट मैंने बाद थिएटर्स के बाद आती है, वो है कौन सी है मूवीज? अभी फिलहाल हम लोग का जो कॉन्सेप्ट है वो फर्स्ट डे फर्स्ट शो है. हम नई फिल्में ले रहे हैं, लेकिन ऐसा कुछ नहीं है कि पुरानी फिल्में दे नहीं सकते लोग. पुराने फिल्मों का थोड़ा इकोनॉमिक्स अलग है,
मैं वो 99 नंबर को आपको उसके लिए मना कर दूंगा, क्योंकि उसमें वही होता है कि जो देखने वाला भी व्यूअर है वो अगर 2-3 मंथ्स ओल्ड फिल्म है तो उतना इंटरेस्ट लेता नहीं है, तो वो टाइम पे मजबूरी में और इकोनॉमिक्स वाइज मुझे उसका रेट थोड़ा कम करना पड़ता है। बट हम लोग मना कर रहे हैं ऐसा नहीं है, पुरानी आप जैसे सचिन जी ने मेरे से बात किया था कि मेरी सारी फिल्में मुझे डालनी है, तो हम और वो खुद बोल रहे हैं कि तू 50 रुपये में दिखा, मुझे कोई प्रॉब्लम नहीं है। तो हम लोग कोई भी पुरानी पिक्चर भी ले रहे, नई पिक्चर भी ले रहे, बट जो 99 का रेट है वो फ्राइडे रिलीज होने वाले फिल्म के लिए। मतलब वो डायरेक्ट आपके पास भी आ रही है Yes. प्रोड्यूसर्स पे, और शॉर्ट फिल्म्स भी आने वाली है इस पे? अभी मैडम ऐसा प्लान नहीं है, लेकिन अगर कुछ डिमांड आया तो जरूर सोचेंगे, क्योंकि प्लेटफॉर्म बना हुआ है, अपलोड हम कुछ भी कर सकते हैं। थँक यू. थँक्यू. किस्सा शुरू टॉकीज होम सिनेमा ह्याचा तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर मागे तिथे टी व्ही लावलेले आहेत, एक्सपिरियन्स सेंटर आहे, तुम्ही तिथे जाऊन आज ट्रायल घेऊ शकता. त्याचबरोबर इथे बारकोड आहे. सर वी आर फॉलिंग शॉर्ट ऑफ टाईम. आपल्याकडे इथे बारकोड आहे, तर ते तुम्ही स्कॅन केलं तर त्याच्यावरती तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळेल. आणि जे प्रोड्युसर्स आहेत, निर्माते आहेत, ज्यांना असोसिएट होण्यामध्ये इंटरेस्ट आहे त्यांनीही संपर्क साधावा. मी आता संतोषजींना वन लास्ट क्वेश्चन. येस. अगर उस डिवाइस को कुछ हुआ, बिगड़ गया, तो आपका कोई इसका वारंटी है? एक तो अपना जो डिवाइस है वो BIS और ISI रजिस्टर्ड है, सारे गवर्नमेंट लाइसेंस है अपने पास, सबके रजिस्ट्रेशन है, और बाय डिफ़ॉल्ट जब गवर्नमेंट लाइसेंस मिलते हैं ये सारी चीज़ें देखने के बाद ही मिलता है। जिस प्रोडक्ट के ऊपर R नंबर आ जाता है या ISI मार्क आता है वो पूरी तरह वारंटी के अंडर आता है, रिप्लेसमेंट वारंटी के अंडर आता है, और पूरा सपोर्ट उस बॉक्स पे देना ही पड़ता है। और अगर कुछ खराब होता है, जैसे हम लोग गांव में देने वाले, तो हमको मालूम है कि कोई कीचड़ में फेंक देगा, कोई बारिश में गिल्ला हो जाएगा, तो ये चीज़ें हमको पता है। बट आप ये चीज़ समझिए कि इसका हार्डवेयर बेचना ये हमारा मोटिव भी नहीं है, ये जरिया है, और इसको खराब हो जाए तो ये हमारे बिजनेस के लिए, प्रोड्यूसर्स के बिजनेस के लिए प्रॉब्लम है। तो हम उसको प्रायोरिटी पे ही हमेशा रखने वाले कि अगर कुछ भी हुआ इमीडिएटली वो रिप्लेस हो जाए, या हमने उसके अंदर वो सिस्टम डाल के रखा है अगर सॉफ्टवेयर वाइज कुछ प्रॉब्लम आ जाता है तो हमारा मेन ऑफिस से ही वो रिपेयर हो जाता है। वेरी गुड. यस। अच्छा, मूवी के अलावा OTT कंटेंट्स भी देखने को मिलेगा इसमें? अभी हम लोग ने कोई ऐसा कंटेंट रखा नहीं है, अभी फिलहाल सिर्फ फिल्में हैं, फीचर फिल्म जो भी सेंसर सर्टिफाइड है, तो थर्ड पार्टी से बना हुआ या विदाउट सेंसर वाला कोई भी कंटेंट हम लोग नहीं चला रहे, क्योंकि वेब सीरीज इज नॉट अंडर सेंसर. थँक्यू. मॅडम मी सांगितलं तसं की एकदा प्लॅटफॉर्म बनलेला आहे त्याच्यावरती तुम्ही काही टाकू शकता, पण तेच आहे की सेन्सर सर्टिफिकेट आल्यानंतर त्या कंटेंटची एक वैधता असते, एक ते त्याच्यावरती गव्हर्नमेंटचा स्टॅम्प आहे. नाटकांवरती मग तेच होतं की नाटकाची इकॉनॉमिक्स वेगळे आहेत, ते 4-8 जो लोक नाटक करतात त्यांना एकेका शहरात फिरायचं असतं, त्यांचे मानधन वेगळं असतं, त्याचं तिकीट वेगळं असतं. जर मी एक नाटक शूट करून जर यूट्यूबवर टाकणार असेल किंवा ह्या प्लॅटफॉर्मवर टाकणार असेल तर मला नाही वाटत की लोक तयार होतील, पण जर ते तसं द्यायला तयार असतील तर आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. थँक्यू व्हेरी मच. संतोषजी, मी तुम्हाला विनंती करते की आता तुम्ही तुमच्या अख्ख्या टीमला रंगमंचावर बोलवा. येस प्लीज. रोहिणी वकील, फैजल आणि सगळी नाशिकची टीम, दीदी, सँडी, नटराज. यस. राजन नाडर सर आलेले आहेत, त्यांनीही रंगमंचावर यावं. राजन नाडर सर. जठार सरांना मी विनंती करते की त्यांनी राजन साहेबांना घेऊन रंगमंचावर यावं. Niku, please join us on stage. Niku.
पुष्पगुच्छ देऊन आपण राजन सरांचं स्वागत करणार आहोत. धन्यवाद राजन सर, तुमचे खूप खूप आभार. तुम्ही इथे आलात आणि तुम्ही खूप हातभार लावलेला आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. आणि आता आपण मीडियासाठी एक फोटो घेणार आहोत. येस. Thank you very much. धन्यवाद. अशा रीतीने आजचा कार्यक्रम समाप्त होत आहे. आय रिक्वेस्ट एव्हरीबडी टू जॉईन अस. मिसेस जठार यांना मी विनंती करते की त्यांनी कृपया रंगमंचावर यावं. मिसेस जठार. सुचेता बिराजदार यांना मी रंगमंचावर येण्याची विनंती करते. द वाईव्स आर सो इम्पॉर्टंट. मी प्लीज जॉईन करा. आणि फॉर एव्हरीबडी एल्स द बार इज ओपन, द फूड इज ओपन, सो यू कॅन जॉईन अस टू सेलिब्रेट. शिंपली जठार यांना मी विनंती करते की त्यांनी रंगमंचावर यावं. संतोषजींच्या मातोश्रींना मी विनंती करते की त्यांनी रंगमंचावर यावं. नाडर सर, thank you very much. Nader sir is a producer and the backbone of this device. Thank you very much. संतोषजींच्या आईंना मी विनंती करते. The core team of Kissa Shuru Talkies. Thank you very much. Requesting everybody to proceed towards the bar and food counter. Thank you. Have a great evening.